तर कायदे बघा आपण कसं बघतोय, तुमच्या सिलेबस मधला सिक्वेन्स वेगळा असेल, माझ्याकरता थोडासा वेगळा आहे, पण सगळे 8 कायदे तसेच आहे तिथे. okay? तर पहिला आपण कायदा बघणार आहोत तो प्रिव्हेन्शन ऑफ सिव्हिल राईट बघूया. करेक्ट. तर अस्पृश्यता कायदा पण आपण त्याला म्हणतो, अस्पृश्यता बंदी कायदा. दुसरा आहे तो आपल्याकडं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 चा ऍक्ट आहे. okay? त्याच्यानंतर तिसरा आहे तो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988 चा ऍक्ट आहे. चौथा आहे तो SC ST प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे. इन्फॉर्मेशन ऍक्ट पाचवा असेल. राईट टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट पाचवा असेल आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सहावा. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट हा जो सातवा ऍक्ट आहे तो, आणि खालचा राईट टू एज्युकेशन ऍक्ट हे नवीन आहे, 2020 ला तरी सिलेबस मध्ये ऍड केलेलं आहे. त्याच्या आधी हे टॉपिक नव्हते. तर या प्रत्येक टॉपिक वरती दोन तीन प्रश्न विचारले जातात. तर त्यात आपण वन बाय वन बघूया. पहिला बघा, हा जो चार्ट बनवलाय ना तो मी कसं बनवलं तसंच तुम्ही प्रत्येक ऍक्ट साठी बनवून घ्या, इथं अपडेट करा तुम्ही. पहिला आहे RT ऍक्ट, कधी लागू झालाय? 1 एप्रिल 2010 ला. ओके. दुसरा आहे तो प्रिव्हेन्शन ऑफ सिव्हिल राईट 1 जून 1955 ला. तिसरा आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 19 नोव्हेंबर 1986 ला. आणि चौथा आहे SC ST प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट 30 जानेवारी 1990. म्हणजे या डेट्स का लिहिल्यात मी, या कुठे ना कुठे विचारून झालेले आहेत की ऍक्ट कधी लागू झाला वगैरे, त्यामुळे ते आपण लिहिलेलं आहे. okay? त्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा जो घटक आहे त्याच्यामधली प्रकरण किती आहेत? याच्यात 7 प्रकरण आहेत. आणि या ऍक्ट मध्ये प्रकरण कमी असल्यामुळे लिहिले नाहीत बघा, किंवा नाही येतच. प्रिव्हेन्शन ऑफ सिव्हिल राईट मध्ये प्रकरणच नाही, डायरेक्ट कलम आहेत. ओके. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मध्ये 4 प्रकरण आहेत. SC ST प्रिव्हेन्शन मध्ये 5 आहेत. आणि पुढे काय कलम आहेत, 39 कलम तुम्हाला सापडतील तिथे. त्याच्यानंतर 17, त्याच्यानंतर 26 आणि 23 अशा प्रकारचा एक चार्ट. आता इथं 4च लिहिलेत मी, तुम्ही तो कम्प्लीट करून घ्या. ओके. तर आपण एकेका ऍक्टला सुरुवात करूया. पहिला ऍक्ट आपला कुठला असणार आहे? प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट 1955. त्याला आपण काय म्हणतो? नागरी हक्क संरक्षण अधिनियम. ओके. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर कायद्यांचं बघा कसं असणार आहे, प्रत्येक कायद्याचा एक उद्देश असणार आहे, बरोबर आहे. तुम्ही कुठलाही कायदा डाउनलोड केला आणि प्रिंट बघितलं तर तुम्हाला सुरुवातीला त्या कायद्याचा उद्देश दिसतो. ओके. तर जिथं जिथं शक्य आहे तिथं मी उद्देश लिहिलेला आहे. ओके. जर तुम्हाला वाटलं की उद्देश मला पाहिजे तर तू प्रिंट डाउनलोड करा आणि तो उद्देश लिहून घ्या. ओके. कारण उद्देश अनेक असू शकतात, त्याच्यामध्ये एखादा वेगळा उद्देश टाकला की आपण गडबडू शकतो. ओके. मोस्ट ऑफ टाइम खालीलपैकी सर्व असू शकतं, पण एखाद्या वेळेस इकडे तिकडे करू शकतात. तर तो उद्देश तुमचा पहिली गोष्ट बघून घेणं. दुसरी गोष्ट असणार आहे तो ऍक्टचं वर्ष आणि ऍक्ट कधी इम्प्लिमेंट झाला. ओके. यात ही दुसरी गोष्ट आपल्या लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट डेफिनेशन्स सगळ्या ठिकाणी आहेत. ज्या ठिकाणी संख्या कमी आहे डेफिनेशनची, जे 10च्या आसपास आहे संख्या डेफिनेशनची, तर ते कम्प्लीट पाठ पाहिजे. ओके. आणि त्याच्याहून जास्त झाले तर मग काही महत्वाच्या डेफिनेशन आपण पाठ करायच्या, किंवा एवढ्या सगळ्या पाठ करणं आपल्याला पॉसिबल पण होतं. मग डेफिनेशन मध्ये 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट काय आहे तर डेफिनेशनचं कलम काय. आता मोस्टली काय असतं, कलम नंबर 2 मध्ये डेफिनेशन आहे. okay? मग 2 मधले ABC किंवा 2.1, 2.2, 2.3 असं ते सुरू होतं, तर त्या जुळवता आल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, डेफिनेशन मध्ये काय आहे, एका शब्दाची व्याख्या केली असेल तर त्याच्यात कोणकोणते घटक समाविष्ट होतात ती गोष्ट आपल्याला करायची आहे. okay? हा झाला डेफिनेशनचा भाग. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ कायद्यामध्ये कायदा कशासाठी आहे ते असणार आहे कलम 3 मध्ये. मोस्ट ऑफ केसमध्ये, काही केसमध्ये 2 किंवा 4 पण असू शकतात, तर तो नीट व्यवस्थित माहिती पाहिजे. okay? त्याच्यानंतर प्रकरण किती, कोणत्या प्रकरणात किती कलम आहेत हे माहिती पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला महत्वाच्या तरतुदी असतात प्रत्येक कायद्यामध्ये, तर त्या तरतुदी कुठल्या ती कलम तरी परफेक्टली माहिती पाहिजेत. आणि शिक्षा, शिक्षा किती वर्ष, काय वर्ष, दंड किती, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि एखाद्या कायद्यामध्ये एखादं इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश झाला असेल, म्हणजे आता कुठे तुम्हाला विशेष न्यायालय सापडेल, कुठे एखादं इन्स्टिट्यूशन सापडेल, तर ते विशेष न्यायालयाचे तरतुदी काय आहेत, कशा आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या. आपण एक एक जसं बघू तसं तुमचं कन्फ्युजन वाढत जाईल. ओके. तर याला फ्रिक्वेंट रिव्हिजन असणं गरजेचं आहे. तुम्ही कम्पॅरिझन पण करू शकता. ओके. याला जर बेस्ट मेथड असणार आहे एक्सेल शीट बनवून, एक्सेल शीट बनवा आणि सगळ्यातल्या कॉमन गोष्टी एका कॉलम मध्ये लिहून घ्या, आणि वरच्या बाजूला तुमचे कायदे असतील, मग तुम्ही ते कम्पॅरिझनला तुम्हाला बरं पडेल. ओके. बघा, आता आपण पहिल्यांदा बघूया प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट 1955, नागरी हक्क
संरक्षण अधिनियम, कलम नंबर 1. ओके. हा, आता हा संपूर्ण भारतभर लागू आहे हा मुद्दा आता गौण आहे. ओके. कारण सुरुवातीला काय होतं, जम्मू काश्मीरला लागू आहे की नाही हा फॅक्टर होता. ओके. आता जम्मू काश्मीरचा मुद्दाच राहिला नाही. फक्त काही केसमध्ये काय होतं की भारताबाहेर हे लागू आहे किंवा भारताबाहेर लागू नाही अशा काही गोष्टी येतील, ते आपल्याला बघायचे आहेत. याची अंमलबजावणी कधीची आहे? 1 जून 1955. ओके. 1 जून 1955 हा कायदा लागू झालेला आहे. सिव्हिल राईटचा ऍक्ट आहे. ओके. तर असं म्हणू शकता का एज्युकेशन हे आपलं सिव्हिल राईट आहे, फंडामेंटल राईट मध्ये इन्क्लूड आहे, याचा अर्थ सिव्हिल राईट आहे. आपली शाळा कधी सुरू होते? जूनला. मग ते जूनला जोडा देते. 1 जून 1955 हा कायदा लागू झाला. पुढे त्या कायद्याच्या नावात बदल झाला. आधी काय नाव होतं? अस्पृश्यता निवारण असं नाव होतं, किंवा अनटचबिलिटी रिमूव्हल किंवा इतर काहीतरी नावाचं. आता ते बदलून काय झालं? सिव्हिल राईट. ओके. द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट. त्या नावात बदल झालाय सप्टेंबर 1976 मध्ये, 76 मध्ये. ओके. कुठलं वर्ष? 76 आणि 52 वर्ष. त्या काळात त्या नावात बदल झालेला आहे, लक्षात ठेवा. पुढे कलम नंबर 2 बघा. कलम नंबर 2, आता सगळ्या व्याख्या आपण 1 बाय 1 बघूया. तर व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला जास्त उपयोग होणार आहे काही ना काही जुगाड लावणं, त्या त्या ठिकाणी टेक्निक्स लावणं गरजेचे आहेत. आता 1A 2A आहे बरं का, 2A 2च्या अंतर्गत असल्यामुळे सिव्हिल राईट 2A मध्ये सिव्हिल राईटची डेफिनेशन आहे आपल्याला. ओके. किंवा नागरी हक्काची डेफिनेशन आहे. ओके. आता ए पासून मी आम्हाला हा शब्द लिहिला बरं का. आम्हालाची सुरुवात कशी होती? ए पासून होते. आम्हाला ही सिव्हिल राईट द्या, या उद्देशाने सुरुवात झाली होती ना, म्हणजे सर्वांना सिव्हिल राईट असायला पाहिजे. त्यावर तुम्ही ए जोडू शकता. कलम नंबर 17 नुसार आर्टिकल 17 कुठलं? कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल 17. तुम्हाला हा एक डिफरन्स लक्षात घ्या. हे जे ऍक्ट्स असतात त्या ऍक्ट्स मधल्या कलमांना आपण सेक्शन म्हणतो आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या कलमांना आपण आर्टिकल म्हणतो. आर्टिकल आणि सेक्शन हा फरक लक्षात घ्या. आर्टिकल 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यानंतर मिळणारे जे हक्क असतील त्याला म्हणायचं सिव्हिल राईट. ही डेफिनेशन खूप वेळा येऊन गेलेली आहे. डेफिनेशन आली सिव्हिल राईट म्हणजे काय किंवा नागरी हक्क म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय पाहिजे? कॉन्स्टिट्यूशन मधल्या आर्टिकल 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यानंतर जे अधिकार मिळणार आहेत त्याला म्हणायचं सिव्हिल राईट्स. पुढे डबल ए हा 2-3दा विचारून झालेला आहे. डबल ए मध्ये काय आहे असं विचारलं जातं. त्याच्यामध्ये काय? हॉटेल आहे. किंवा असं विचारतात की हॉटेलची डेफिनेशन कुठल्या कलमात आहे? मग 2 AA हे लक्षात ठेवायचं. 2 AA. तर कसं लक्षात ठेवाल? डबल ए आहेत ना, कपल आहेत ना, मग कपल कुठं सापडतात? कॅफे, हॉटेल्स, फिटेल्स या ठिकाणी तुम्हाला सापडतात. तर ते मला ते लक्षात राहील. ओके. डबल ए दिसलं की हॉटेल किंवा कॅफे लक्षात घ्या. कॅफेला तुम्ही हॉटेल जोडू शकता. तर आता हॉटेलमध्ये काय काय समाविष्ट होतं? हॉटेलमध्ये बघा काय आहे? रेस्ट हाऊस सुद्धा येतं. आपल्याला वाटू शकत नाही, बरोबर आहे, बट रेस्ट हाऊस आहे. दुसरं रेस्टॉरंट कॉमन आहे, हॉटेल रेस्टॉरंट एकच आहे. पुढे लॉज सुद्धा आहे. ओके. आणि कॉफी हाऊस सुद्धा आहे, कॅफे सुद्धा आहे. ओके. फक्त सीसीडी वगैरे नाही आहे, तसं येणार पण नाही आहे, तर ते लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी येतात. ओके. कॅफे, कॉफी हाऊस, लॉज, रेस्टॉरंट आणि रेस्ट हाऊस या सगळ्यांची डेफिनेशन हॉटेलच्या अंतर्गत येते. प्रश्न कसा येऊ शकतो तुम्हाला सांगितलं मी, हॉटेलच्या अंतर्गत कोणत्या गोष्टी येतात 2AA नुसार. ओके. पुढे बघा बी मध्ये काय आहे? स्थान किंवा प्लेस आहे. ओके. बंगला म्हणजे आपलं स्थान किंवा प्लेस आपण सांगू शकतो. तर बंगल्याचं बी तुम्ही घेऊ शकता, किंवा बंगलो म्हणा तुम्ही इंग्लिशमध्ये, तर बंगलोचं सुद्धा बी तुम्ही घेऊ शकता. ओके. तर त्याच्यात काय काय येतं? स्थान किंवा प्लेस मध्ये घर आहे. ओके. पुढे इमारत आहे, अन्य बांधकाम किंवा वस्तू सुद्धा आहे. मग त्या लोक रेसिडेन्शियल असो किंवा इतर उद्देशासाठी सुद्धा असो त्याचा सुद्धा इथं समावेश होतो. त्याच्यानंतर तंबूचा सुद्धा समावेश होतो. ओके. काही लोक तंबूत राहतात ना, किंवा टेम्पररी असेल किंवा परमनंट रेसिडेन्शियल पण असेल तर तंबूचा. वाहन सुद्धा येतं. स्थान किंवा प्लेस मध्ये वाहन वाटणार नाही, बट वाहन येतं. ओके. त्याच्यानंतर जलयान म्हणजे बोट वगैरे ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा उद्देश, का बरं हे सगळ्यांचा उद्देश घेतला असणार आहे? आता एखाद्या कलमामध्ये समजा की आता हा काय आहे? सिव्हिल राईट्स ऍक्ट आहे, म्हणजे अस्पृश्यता निवारण संबंधितला हा आपला ऍक्ट आहे. जर डेफिनेशन मध्ये असं लिहिलं की एखाद्या प्लेसच्या ठिकाणी अस्पृश्य वागणूक दिली गेली असेल तर अशी अशी शिक्षा द्या, मग तिथं आपल्या त्या कलमानुसार काय येईल? प्लेस हा शब्द आला. मग प्लेस घ्यायचं काय? मग प्लेस घ्यायचं म्हणल्यानंतर एखादा क्लेम करू शकतो की जलयान हे काय प्लेस नाहीये, वाहन हे काय प्लेस नाहीये. मग ते त्याला इन्क्लुझिव्ह करण्यासाठी त्याच्यात या सगळ्या डेफिनेशन ऍड केलेल्या आहेत. ओके.
ही डेफिनेशन झाली. पुढे बघू आपण. सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण सी मध्ये येतं. 2C. ओके, 2C मध्ये सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण. आपण आता खूप सारे करमणुकीचे गोष्टी आपल्या समोर आहेत. सुरुवातीच्या काळात काय होतं? सर्कस. ओके, सर्कसचा सी तुम्ही जोडू शकता करमणुकीचं ठिकाण. त्यामुळे सी ला तुम्ही सर्कस आठवलं की सर्कस वरनं तुम्हाला सार्वजनिक करमणुकीचं ठिकाण आठवायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढचा घटक आहे डी, सार्वजनिक प्रार्थना स्थळ. प्रार्थना स्थळ म्हणलं की काय, आपल्याला देव आठवतो ना, तर डी ला तुम्ही देव जोडू शकता. ओके, देव आठवा, प्रार्थना स्थळ आठवा आणि डेफिनेशन 2D मध्ये ते ठेवायचं. पुढे डी ए ला आहे प्रिस्क्राइब्ड. ओके, प्रिस्क्राइब्ड म्हणजे सूचित केलेलं, अधिसूचित किंवा शिफारस केलेलं वॉट एव्हर जे असेल तर ते डी एच्या डेफिनेशन मध्ये येतं. ओके, आता असं डायरेक्टली डी ए तो विचारणार नाही. विचारला तर महत्वाच्या गोष्टी वरच्या विचारेल. ओके, जोड्या लावायला जर आलं डेफिनेशनचं तर आपल्याला हे माहिती पाहिजे. डीए मध्ये काय येतं? प्रिस्क्राइब्ड. ओके, पुढची डेफिनेशन आहे डीबी. डीबी मध्ये काय येतं? शेड्युल्ड कास्टची डेफिनेशन. ओके, शेड्युल्ड कास्ट मध्ये डीबी ला दलित बांधव असं आपण लक्षात ठेवू शकतो. दलित बांधव, शेड्युल्ड कास्ट. ओके, त्याच्यानुसार शेड्युल्ड कास्टची डेफिनेशन काय? कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल 366-24 मध्ये जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन म्हणजे इथे आली पाहिजे असं त्यांचं मत आहे. ओके, हे तुमच्या डीबी लक्षात येईल. आता ई लक्षात ठेवा. दुकान, ई कुठे? दुकानची डेफिनेशन कुठे? ई मध्ये. तर त्याला तुम्ही ई शॉपिंग लक्षात ठेवा. आजकाल आपण दुकान पुढे जातोय, सगळं अमेझॉन वरतीच करतो, तर ई शॉपिंग लक्षात ठेवू शकतो आपण ई. ओके, आता ह्या ज्या गोष्टी मी लिहिल्यात ना ते माझे आहेत, तर तुम्हाला अजून बेटर काही वाटलं तर ते तुम्ही लिहा. ओके, आणि मग मला पण सांगा, माझी पण इम्प्रुव्हमेंट होईल एकदम बेटर. हे का लिहायचंय? काहीतरी एंटरटेनिंग किंवा असं इंटरेस्टिंग असेल तर ते लगेच लक्षात राहतं. ओके, अदरवाईज तुम्ही किती वेळा सुद्धा वाचा ते लक्षात राहणार नाही. ओके, पुढे बघूया आपण. आता दुकानात काय काय येतं? घाऊक किरकोळ मालाच्या विक्रीचे ठिकाण. घाऊक असो किंवा किरकोळ असू दे, साधे दुकान असू दे किंवा होलसेल दुकान असू दे. पुढे धुलाई घर. धुलाई घर म्हणजे काय? लॉन्ड्री. ओके, त्याच्यानंतर केस कर्तनालय म्हणजे काय? ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देणारे इतर कोणतेही स्थळ, जिथं ग्राहकांना सर्व्हिस दिली जाते त्या ठिकाणी. सेवा म्हणले बरं का, वरच्या ठिकाणी वस्तूंबद्दलच्या गोष्टी असतील, खाली सेवा सुद्धा आहे. दुकानामध्ये सेवेचा सुद्धा समाविष्ट होतो. ओके, आता हे कलम नंबर 2 तुमच्या लक्षात आला असेल. तर पुढे जाऊया कलम नंबर 3 ला. कलम नंबर 3 काय बघा? धार्मिक अस्पृश्यता जर तुम्ही केली, धार्मिक अस्पृश्यता. ओके, अस्पृश्यता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जातीय, सामाजिक, धार्मिक वगैरे. ओके, आता कलम नंबर 3 बोलतो आपल्याला धार्मिक अस्पृश्यता. हिंदू धर्मामध्ये या गोष्टी जास्त आढळतात, बरोबर आहे. तर हिंदू धर्मातले त्रिदेव कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, ब्रह्मा, विष्णू, महेशा. तर हे हिंदूंचे त्रिदेव आठवले की तुम्हाला कलम नंबर 3 आठवायला पाहिजे. धार्मिक अस्पृश्यता. जर तुम्ही धार्मिक अस्पृश्यता करत असाल तर शिक्षा किती आहे? 1 ते 6 महिन्याची तुम्हाला शिक्षा आहे. ओके, आणि दंड किती आहे? 100 रुपये ते 500 रुपयाचा दंड आहे. कायदा 55 आहे. त्यावेळेस ही किंमत किंवा हा दंड खूप जास्त असेल, तो बदलण्यात आलेला नाहीये. बट शिक्षा बघा, 1 ते 6 महिन्याचा कारावास आहे आणि 100 रुपये ते 500 रुपये दंड आहे. आता धार्मिक अस्पृश्यता म्हणजे काय ते आपण बघूया. पहिली गोष्ट काय? सार्वजनिक प्रार्थना स्थळाला प्रवेशास प्रतिबंध, प्रवेशच द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, सार्वजनिक प्रार्थना स्थळी पूजा प्रार्थनेस प्रतिबंध, पूजा किंवा प्रार्थना पण करू द्यायची नाही. तिसरं, पवित्र तलाव, विहिरी, झरा, जलप्रवाह, नदी, सरोवरे ही जी काही अशी स्थाने असतात त्या ठिकाणी अंघोळ करणं किंवा स्नान करणं किंवा तिथलं पाणी वापरणं किंवा घाटावर स्नान करण्यास प्रतिबंध करणे, या सगळ्या गोष्टींचा समावेश धार्मिक अस्पृश्यतेमध्ये होतो. आता मग घाट वगैरे ही जुनी गोष्ट आहे, आता काय त्या गोष्टी घडत नाहीत. पण आपल्याला ब्राह्मणेतर चळवळीमध्ये वेदोक्त प्रकरण तुम्हाला माहिती आहे, तसा काही प्रकार घडला की मग हे अस्पृश्यतेचं प्रकरण आहे असं आपण म्हणू शकतो. ते कुठल्या अस्पृश्यता? धार्मिक अस्पृश्यता. ओके, त्याची शिक्षा पुढे दिलेली आपण बघितली. आता कलम नंबर 4 मध्ये यायचंय. किती आहे कलम नंबर? कशाबद्दल आहे कलम नंबर 4? सामाजिक अस्पृश्यता. ओके, भारतीय समाजात समाज किती आहेत? 4 वर्णाचे आहेत ना, आपण बघितलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ओके, तर हे सामाजिक आले की 4 आठवलं पाहिजे आणि धार्मिक आले की 3 आठवलं पाहिजे. त्याची शिक्षा सुद्धा किती आहे बघा? त्याची शिक्षा आहे 1 ते 6 महिने, 100 ते 500 रुपये दंड. ओके, पुढे खालील
खालील प्रतिबंध लादणे शिक्षेस पात्र आहे. तर सामाजिक घटकांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात ते बघा. पहिला आहे दुकान, उपहारगृह, हॉटेल, करमणुकीचे स्थान या ठिकाणी प्रवेश नाकारणं. आता हे सामाजिक स्थान झाले ना. मगाशी आपण मंदिरं बघितली होती. तर दुसरं आहे इथं हॉटेल्स, उपहारगृह, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी भांडे वापरण्यास मनाई करणं. आता हॉटेलची डेफिनेशन कुठे होती आपली? डबल ए के 2 AA करेक्ट आहे. तर असं पुढे पुढे जेव्हा आपण जाऊ तर तुम्ही मागचं रिकॉल करत गेला तर नीट व्यवस्थित लक्षात राहील. सार्वजनिक पाण्याचे स्रोत आणि दफनभूमी वापरण्यास मनाई केली. ओके. सार्वजनिक निधीतून बांधलेल्या स्थानाच्या लाभास मनाई केली. ओके. धर्मादायी न्यासाचा उपभोग करण्यास मनाई केली. सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास मनाई केली. आणि सरप्राइझिंगली हे जे 9 नंबरचं आहे, जड जवाहिरे व आभूषणे वापरण्यात सुद्धा मनाई केली जाते. म्हणजे इव्हन तुमचं स्वतःच जरी असलं तरी काही ठिकाणी असं आपण प्रकार बघितले की तुम्ही नाही घालायचं. ओके. तो सुद्धा इथं हा गुन्हा आहे. ओके. कोणताही उद्योगधंदा काम करण्यास मनाई आणि मिरवणुकीस मनाई सुद्धा आहे बघा. मिरवणूक काढण्यास सुद्धा मनाई, कुठलाही कामधंदा करण्यास मनाई. या सगळ्या गोष्टी कुठे येतात? सामाजिक अस्पृश्यतेमध्ये येतात. ओके. पण सामाजिक बहिष्कार मात्र ही सामाजिक अस्पृश्यतेमध्ये येत नाही. सामाजिक बहिष्कार वेगळी गोष्ट आहे आणि अस्पृश्यता वेगळी गोष्ट आहे. कारण काय? तर ही सामाजिक बहिष्काराची बाब आपल्याला कलम नंबर 7 अंतर्गत दिसणार आहे. कलम नंबर 7 आपण जेव्हा पुढे बघू तेव्हा ते दिसेल आपल्याला. कलम नंबर 3 व 4 साठी वरच्या बघितलं आपण. कलम नंबर 3 काय होतं? धार्मिक अस्पृश्यता. कलम नंबर 4 काय होतं? सामाजिक अस्पृश्यता. त्याच्यामध्ये हिंदूची डेफिनेशन कशी पकडायची? तर हिंदू याच्यामध्ये बौद्ध, शीख, जैन यांचाही समावेश होणार आहे. वीरशैव आणि लिंगायत यांचाही समावेश होणार आहे. आदिवासींचा पण समावेश याच्यात होणार आहे. ब्रह्मो समाज याच्यातील, प्रार्थना समाज येईल आणि स्वामी नारायण संप्रदायाचा पण समावेश याच्यामध्ये येतो. येत कोण नाही? आर्य समाज याच्यात येत नाही. ओके. हिंदू या डेफिनेशन मध्ये कोणत्या गोष्टी येतात असं विचारलं, त्याच्यात जर तुम्हाला आर्य समाज टाकलं तर त्याला इलिमिनेट करायचं आहे. ओके. पुढे कलम नंबर 5 आता बघूया. कलम नंबर 5 काय? रुग्णालये, दवाखाने, शिक्षण संस्था, वसतिगृह येथे प्रवेश नाकारणे. ओके. आता याच्यात मी लक्षात काय होणार आहे? रुग्णालय लक्षात घ्या. रुग्णालय मी लक्षात कसं होणार आहे? 5 ला थोडंसं मी मॉडिफाईड करून असं लिहू शकतो का? ओके. दिसतं तुम्हाला स्क्रीनवरती? 5 ला थोडंसं मॉडिफाईड केलं आणि मध्ये एक थोडासा टिम दिले. मग तुम्हाला ती प्रेग्नेंट किंवा गरोदर वुमन दिसते का साईड व्ह्यू न बघितल्यानंतर? ओके. तर त्या अशा गरोदर स्त्रीला रुग्णालयात बंदी केलेली आहे असं समजा. ओके. तर त्याच्यावरून तुम्ही 5 जोडू शकता. अस्पृश्य असलेल्या स्त्रीस किंवा बाईस दवाखाना नाकारला गेला तर तो कलम नंबर 5 मध्ये आला पाहिजे. आणि तसं केल्यानंतर तुम्हाला शिक्षा पुन्हा 1 ते 6 महिन्याची शिक्षा आणि 100 ते 500 रुपयाचा दंड आहे. मोस्ट ऑफ कलमांमध्ये दंड सेम आहे. फक्त 1-2 कलम आहेत की तिथे याच्याहून थोडासा जास्त दंड लागतो. ओके. तर फक्त कलम लक्षात ठेवा. कलम आणि त्याचा पुढची शिक्षा काय आहे ते बघा. ओके. कलम नंबर 6 आहे. कलम नंबर 6 काय सांगतं? माल विकणे, सेवा देण्याचे नाकारणे. माल देण्यास किंवा सेवा देण्यास नाकारणे. सेवा आहे ना, सेवाचा तुम्ही सर्व्हिस लक्षात घ्या. सर्व्हिसचा S कलम नंबर 6 ला तुम्ही जोडू शकता. ओके. सर्व्हिस देणे नाकारलं तर पुन्हा शिक्षा तुम्हाला किती आहे? 1 ते 6 महिन्याची शिक्षा आणि 100 ते 500 रुपयाचा दंड आहे. पुढे जाऊया आपण कलम नंबर 7 मध्ये. कलम नंबर 7 काय आहे? अस्पृश्यतेमुळे उद्भवणारे अन्य अपराध, इतर कोणते सुद्धा अपराध उद्भवले तरी त्याला शिक्षा किती आहे? 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपयाचा दंड, इतकी शिक्षा त्याच्यामध्ये येते. आता कलम नंबर 7 बद्दल थोडंसं डिटेल मध्ये बघूया. कलम नंबर 7 मध्ये काय काय बघा. कलम नंबर 17 नुसार म्हणजे आर्टिकल 17 नुसार मिळणारे हक्क उपभोगण्यास प्रतिबंध केले तर ते 7 मध्ये येतं. असं येऊ शकतं ना, जर 17 नुसार मिळणारे जे प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेत कॉन्स्टिट्यूशन 17 नुसार तर ते मिळत नसतील तर कोणत्या कलमांतर्गत शिक्षा झाली पाहिजे? कलम नंबर 4, 5, 6 आणि 7. तर आपण काय लिहिलं पाहिजे? कलम नंबर 7 अंतर्गत. ओके. पुढे नागरी हक्क वापरले म्हणून त्रास दिला म्हणजे बहिष्कार टाकला, हे सामाजिक बहिष्कार इथे येतं. मगाशी जे आपण सामाजिक बहिष्कार बघितलं होतं कलम नंबर 4 मध्ये येत नाही तुम्हाला सांगितलं होतं, तर ते इथे येतं. ओके. तू हक्क वापरला म्हणून तुझ्यावरती बहिष्कार केला तर ते नागरी हक्क वापरले म्हणून त्रास देण्याचा प्रकार कलम नंबर 7 अंतर्गत येतो. तुम्ही आता उद्या जाऊन तिथे PSI होताल किंवा ACP DYSP होताल, कुणी IPS होईल तर त्यांना ही माहिती पाहिजे की हा कशा प्रकारचा अपराध झालाय.
आणि कुठलं कलम लावलं पाहिजे, या सगळ्यांच्या गोष्टी इथूनच जरा लक्षात घ्या. अस्पृश्यता पाळण्यास चितावणी देणे सुद्धा, ओके, अस्पृश्यता पाळा हे सांगणं किंवा चितावणी देणं सुद्धा हा सुद्धा गुन्हा आहे. अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान करणं हा सुद्धा गुन्हा आहे. ओके, त्याच्यानंतर एक हे कलम 7 मधलं एक झालं. कलम 7(1) बघूया. आर्टिकल 17 नुसार प्राप्त झालेले अधिकार वापरल्याबद्दल बदला किंवा प्रतिशोध म्हणून असा गुन्हा केला की त्यामुळे 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते, तर त्या अपराधास किमान 2 वर्षाचा कारावास आणि दंड द्यायचा. म्हणजे काय, तुम्ही अस्पृश्यतेच्या संबंधित काही तुम्हाला करायचं आहे, अस्पृश्यता करायची आहे, ती करून घेण्यासाठी तर तुम्ही काही असा गुन्हा केलाय की त्या गुन्ह्याची शिक्षा इतर कायद्यानुसार, मोस्टली इंडियन पिनल कोड IPC नुसार तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा होऊ शकत असेल, तर या कायद्याअंतर्गत तुम्हाला किमान 2 वर्ष शिक्षा झाली पाहिजे. आलं का कलम लक्षात नीट व्यवस्थित? आता जो वरती त्याने म्हणलं की 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते, म्हणजे ते कुठल्या कायद्यानुसार? इतर कायद्यानुसार. मग आपण उदाहरण काय घेऊ? IPC नुसार. ओके, त्यात जर तुला तेवढी शिक्षा होत असेल 2 वर्षाची, तर आम्ही इथं किमान 2 वर्ष तरी देऊ या कायद्यानुसार, जास्त पण होऊ शकते. तर हा मुद्दा लक्षात घ्या, किमान 2 वर्षाची शिक्षावाला मुद्दा 7(1)A मध्ये येतं. पुढे बघा, एखाद्याने अस्पृश्यता पाळण्यास नकार दिला. कोण आहे तो? इतर जातीचा व्यक्ती आहे, स्पृश्य व्यक्ती आहे. स्पृश्य व्यक्ती म्हणला की मी असलं काही पाळणार नाहीये, तर त्याच्याबद्दलचा मुद्दा 7(2) मध्ये येतो. ओके, समाजाच्या वर्गाचा घटक म्हणून मिळणारे विशेष अधिकार त्याला नाकारले गेले, हा गुन्हा झाला. समजा की एक स्पृश्य व्यक्ती म्हणला की मी अस्पृश्यता फॉलो करत नाही, त्याच्या बाबतीतलं हे कलम आहे. म्हणून काय लिहिलं मी? सवर्णास त्रास देणारा मुद्दा आहे. सवर्ण जो व्यक्ती आहे त्याला पण त्रास दिला गेला, तर इथे येणार आहे 7(2) मध्ये ते येणार आहे. ओके, तर समाजाच्या वर्गाचा घटक म्हणून त्याला जे विशेष अधिकार मिळतात ते नाकारले जाणार आहेत. पुढे बहिष्कार त्याच्यावरती टाकला जाणार आहे, सामाजिक बहिष्कार. ओके, तिथे शिक्षा किती आहे? 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपयाचा दंड. ओके, पुढचं कलम आहे आपलं कलम नंबर 7(A). अवैधपणे सक्तीने श्रम करण्यास लावणे. 7(1) का सांगतंय, एखाद्या व्यक्तीला तुम्ही या जातीचे आहात, तुम्ही आधीपासून ते काम केलेलं आहे, तर मग तेच काम करायला पाहिजे, ते इलिगल आहे आणि त्याला सक्ती केली असेल तर काय? तर 7(A) ला आपण कसं लक्षात ठेवलं? 7(A) थोडस वेगळ्या पद्धतीने म्हणल्यानंतर 17(A) येऊ शकतं का? काही येऊ शकतं ना, मी ठरवलं तर येऊ शकतं, ते तुमच्या मनावरती आहे. तर 17(A) ला अवैधपणे तुम्ही त्रास देताय, तर 7(A). ओके, त्याच्याबद्दल कुठले कुठले गुन्हे त्याच्यामध्ये बघा? मैला साफ करण्यास लावणे, मृतदेह उचलणे किंवा फाडण्यास लावणे, नाळ तोडण्यास सांगणे, मुलाचा जन्म झाला की नाळ तोडण्याचा जो प्रकार असतो तो, आणि अशी इतर काही कामं जी आहेत की जे आपण पूर्वीपासून ही कामं त्या जातीनं करावं असं आपण ठरवून दिलं, तर तशा प्रकारची कामं करण्याची तुम्ही सक्ती केली असेल, तर त्याच्याबद्दलचं कलम 7(A) 17(A) मध्ये येतं. ओके, तर याची शिक्षा थोडीशी जास्त आहे, 3 महिने ते 6 महिने, आणि दंड मात्र सेम आहे, 100 ते 500 रुपयाचा दंड आहे. मग शिक्षा थोडी जास्त असणं अपेक्षित आहे ना, इथे सक्ती करताय तुम्ही, आता जबरदस्ती करताय, त्यामुळे ती झाली शिक्षा 3 ते 6 महिन्याची. पुढे बघूया आपण कलम नंबर 8 बद्दल आपण बघूया. कलम नंबर 8 काय सांगतो? कलम 6 नुसार अपराधी व्यक्तीचा परवाना न्यायालय रद्द करू शकते. कलम 6 आपण कुठलं बघितलं? सर्व्हिस देणं नाकारलं. 6 आपण घेतलं. जर एखाद्या व्यक्तीनं नाकारला असेल तर त्याचं लायसन्स रद्द होऊ शकतं. माझ्या दुकानाचं लायसन्स रद्द होऊ शकतं जर मी अशी सर्व्हिस नाकारली तर. ओके, तर कोण रद्द करणार? लक्षात काय ठेवायचं? न्यायालय रद्द करणार आहे. मग तिथं तो सरकार टाकेल किंवा तो पोलीस अधिकारी टाकेल, वाटतं काय वेगळं ऑप्शन टाकेल. न्यायालयाचा अधिकार ऑफकोर्स न्यायालयाला असणार ना, कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा अधिकार न्यायालयाला. ओके, परवान्याची अट काय आहे? परवाना तुला देतो आम्ही, याचा अर्थ काय? तुला परवान्याची अट काय आहे? नो अनटचेबिलिटी. तुम्ही जर अनटचेबिलिटी फॉलो केली तर तुमचं परवाना रद्द होणार. तर ती अट आहे ना, अट वरनं 8 लक्षात ठेवा, मग तुम्हाला ते लक्षात राहील. पुढे कलम नंबर 9 कडे आपण जाऊया. शासनाने दिल्या जाणाऱ्या देणग्या परत घेऊ शकतात. एखाद्या संस्थेला जर शासन देणगी देते आणि ती संस्था जर अशी अस्पृश्यता फॉलो करत असेल तर तुमची देणगी बंद. हे येतं कलम नंबर 8 मध्ये, सॉरी 9 मध्ये, कलम नंबर 9 मध्ये. तर कलम नंबर 10 बघा. कलम 10 काय? अपराधास प्रेरणा देणे. म्हणजे काय? अबेटमेंट ऑफ ऑफेन्स. एखादा ऑफेन्स करण्यास एखाद्याला प्रवृत्त करणे किंवा प्रेरणा देणं, हे कुठे येतं? 10 मध्ये येतं, कलम नंबर 10 मध्ये. ओके, त्या अपराधास असणाऱ्या शिक्षेप्रमाणेच तुम्हाला शिक्षा होणार आहे.
आता मगाशी आपण बघितलं की सक्ती करतो ना आपण कामाची, मृतदेह वाहून घेऊन जाणं किंवा असं वेगवेगळे आपण कामं तिथे बघितली. शिक्षा किती होती? 3 ते 6 महिने. तर ते काम करण्यास मी एकाला प्रवृत्त केलं असेल तर मलाही तेवढीच शिक्षा होणार आहे, 3 ते 6 महिने. म्हणजे हे आहे अबेटमेंट ऑफ ऑफेन्स बद्दलची शिक्षा. आता 10ला हे तसं TAS असं लिहिलंय बघा. आता ही नंबरिंग सिस्टीम आहे. तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बघा, त्याच्यानुसार आपण बघूया. नंबरिंग सिस्टीम मध्ये लक्षात ठेवण्यासाठी मी काय करतो, अल्फाबेट डी, अल्फाबेट टी, डी टी हे 2 अल्फाबेटला एकच उभी अशी लाईन एक नाही, एक उभी लाईन असल्यामुळे मी त्याला 1 ला जोडतो. म्हणजे इथं मी काय केलंय, टी मध्ये एकच उभी लाईन असल्यामुळे 1 ला मी टी जोडले. आलं तुमच्या लक्षात? येते का? आणि 2 ला मला काय जोडायचं, तर मी एन ला जोडेल. तुम्ही एन लिहिलात तर एन ला 2 उभ्या लाईन आहेत ना, तर मी 2 ला एन जोडेल. ओके. 3 ला मी एम जोडेल. एम मध्ये 3 उभ्या लाईन आहेत ना, येस. 4 ला मी सी जोडू शकतो, आर जोडू शकतो, कारण सुरुवात 4 ची सी न होते जर मी मराठीत लिहिलो तर, आणि 4 मध्ये शेवटी आर आहे तर मी आर पण लिहू शकतो. हे मला लक्षात ठेवण्यासाठी मी डेव्हलप केलेल्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. 5 ला मी एस जोडू शकतो, कारण 5 आणि एस मला थोडेसे सिमिलर दिसतात. ओके. आणि 6 घ्या, 6 ला मी बी लिहू शकतो. 6 आकडा थोडासा उलटा काढला तर बी सारखा दिसतो का? उलटा म्हणायचं, थोडासा वाकडा काढा. असं तो आपण सर्कल वाला 6 जे करतो, असं जे 6 करतो त्याच्याऐवजी मी असं केलं तर ते बी सारखं दिसतं का? ओके. आणि समजा की 9 लिहायचं आहे तर त्याला मी पी लिहू शकतो का? ओके. ही जी नंबरिंग सिस्टीम आहे, आता मी काय लिहिलं, डी आणि टी ला 1 घेतलं मी, बरोबर आहे. एन ला 2 घेतलेला आहे, एम ला 3 घेतलेला आहे, 4 साठी मी आर घेतलेला आहे किंवा सी पण घेतलेला आहे, 5 साठी मी एस घेतलेला आहे, 6 साठी बी घेतलेला आहे, ओके. 9 साठी मी पी घेतलेला आहे. तर मग 8 आणि 0 राहतं, तर मग 0 ला मी ओ घेऊ शकतो. बरोबर आहे, सेम दिसतं ओ. ओके. तर हे सोडल्यानंतर तुम्हाला मधी शब्द बनवत असताना काही इतर शब्द लागणार आहेत, तर तिथं तुम्ही स्वर टाकू शकता, AEIOU काही टाका, त्यांना कुठलाच नंबर नसणार आहे. सिस्टीम लक्षात आली? आता मी काय केलं बघा, तसं हा शब्द लिहिलाय, TAS. तसं मी तसं का लिहिलं इथे, तसं करण्यास प्रोत्साहन करणे. तसं कसं म्हणजे अबेटमेंट ऑफ ऑफेन्स करण्यास प्रोत्साहन करणे. मला लक्षात काय ठेवायचं, तसं हा शब्द लक्षात ठेवायचा. तसं हा शब्द लक्षात आला की मी तसंची फोड करणार आहे. तसं वरनं मला काय लिहायचंय, 10 लिहायचंय. येऊ शकतं का 10? कसं येऊ शकतं? टी ला काय आहे, 1 आहे ना. ओके. आणि मधलं जे ए आहे, AEIOU, याला काहीच नंबर नाही, कारण ते मला लक्षात ठेवण्यासाठी ठेवलंय. आणि एस ला मी 0 देऊ शकतो किंवा ओ पण देऊ शकतो. एस ला आता इथे मी तसं दिलंय. तुम्ही तुमची एक सिस्टीम परफेक्ट लक्षात ठेवा. ओके. तशावर मला कलम नंबर 10 आठवू शकतं. आता लेट्स से MAN मला लक्षात ठेवायचं, मान लक्षात ठेवायचं. तर मग एम काय येतं, 3. ए ला काहीच नंबर नाही. एन काय येतं, 2. आता जर मला कलम नंबर 32 लक्षात ठेवायचं असलं असतं तर मी त्याची फोड मान मध्ये केली असते ना, तर मग मला मान लक्षात राहिलं असतं. हे मान मी त्या डेफिनेशनशी कुठेतरी जोडलं असतं आणि मला ते लक्षात आलं असतं. येते का? थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, बट जसं जसं आपण पुढे जाऊ ते लक्षात राहील. ओके. कलम नंबर 10 लक्षात ठेवा. अबेटमेंट तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मिळणारी शिक्षा तेवढी आहे. आता 10A बघा. ओके. 10A मध्ये काय येतं, कलम नंबर 10A मध्ये सामूहिक दंड बसवण्याचा राज्य सरकारचा अधिकार. सामूहिक दंड. आता 10A मध्ये सामूहिक आहे ना, म्हणजे सगळ्यांना, सगळ्यांना म्हणजे ऑल लोक. 10A चा तुम्ही ऑल जोडा, सामूहिक. 10A तुम्हाला लक्षात राहील, सामूहिक दंड आहे. राज्य शासन राजपत्रात अधिसूचना काढून सामूहिक दंडाची शिक्षा. सामूहिक दंड कोण देणार आहे, राज्य शासन. लायसन्स कोण रद्द करणार आहे, न्यायालय. ओके. विभाजित करून दंड लावला जातो. आता काही काही गावांमध्ये अशा घटना घडतात, आपण बघितलं, अख्खं गावच त्यात इन्व्हॉल्व असतं. मग त्या गावाला सामूहिक दंड द्यायचा तर तो अधिकार आहे राज्य शासनाला. ओके. आणि तो दंड गावाला द्यायचा म्हणजे कोणाला द्यायचा, त्या गावातले जे नागरिक आहेत ज्यांनी हा गुन्हा केलाय त्यांच्यामध्ये हे डिवाइड करून दिला जाणार आहे. आता याच्यातून सूट मिळवण्यासाठी अर्ज करता येतो का, तर येतो. तो मान्य झाला तर दंड माफ होतो. पोलिसांनी सांगितलं की या गावातल्या 100 लोकांनी मिळून हा गुन्हा केलेला आहे, पण त्यात माझंही नाव असेल तर या कलमाअंतर्गत मला तो अधिकार आहे की मी तिथे नव्हतोच, तर मला तिथून वगळा. असं करण्याचा अधिकार मला या 10A अंतर्गत आहे. तिथं तो आहे सूट मिळण्याचा. आणि पण तो दंड एकूण दंडातून वगळला जातो, इतरांवरती लादला जात नाही. आलं लक्षात? म्हणजे आता सामूहिक गावांवरती दंड लावले, प्रत्येकावरती 100,
आणि मला वगळलं मी नसल्यामुळं, तर माझा दंड 100 रुपये, प्रत्येकावरती 1-1 रुपये टाकणार नाही आपण, उरलेला तो वगळला जाईल. ह्याच्यामध्ये काहीतरी खालीवर करू शकतो म्हणून ते लिहिलेलं. तो कसं करू शकतो की आता एखाद्याला वगळल्यानंतर राहिलेला दंड इतरांमध्ये डिवाइड केला जाईल, त्याला योग्य वाटू शकतं. ओके, पण तसं ते नाही, ते लक्षात घ्या. कलम नंबर 11 काय म्हणतो बघा, नंतरच्या अपराधासाठी शिक्षा. नंतरचा अपराध म्हणजे काय, केलाय तुला एकदा शिक्षा झाली, त्याच्यानंतर तू पुन्हा पुन्हा गुन्हा करत असशील तर काय. ओके, जर तू आता एकानंतर एक बघा, पहिला गुन्हा केलास, परत त्याच्यानंतर केलास, एकानंतर एक गुन्हा करतोस ना, मग एकावर एक 11, कलम नंबर 11 लक्षात राहू शकतो तुमच्या. ओके, दुसऱ्यांदा जर मी गुन्हा केला असेल तर शिक्षा किती आहे, कमीत कमी 6 महिने ते मॅक्झिमम 1 वर्षाची शिक्षा आहे. ओके, दुसऱ्या वेळच्या गुन्ह्यास दंड किती केला बघा, 200 वरनं 100 वरनं 200 केला, 200 ते 500 रुपये दंड केलेला आहे. आतापर्यंत दंड किती होता, 100 ते 500 रुपये. आता इथं झालंय पुन्हा गुन्हा केलाय ना, म्हणून मिनिमम लिमिट वाढवलंय, मॅक्झिमम तेवढंच आहे. ओके, हे लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की 100चं 200 केलं तर 500चं 1000 केलं असेल, नाही, 500चं 500 ठेवलं. ओके, तिसऱ्यांदा जर मी गुन्हा केला असेल तर किमान 1 वर्ष ते 2 वर्ष शिक्षा. शिक्षा डबल डबल होत चालली आहे. ओके, आधी काय होती, 1 महिना होती किमान वाली, 1 ते 6 महिने झाली, आता 6 ते 1 वर्ष झाली, पुन्हा त्याच्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष झाली. ओके, आणि दंड किती झाला, 500 रुपये ते 1000 रुपयेचा दंड तुम्हाला लावला आहे. हे काय झालं, परत परत गुन्हा करत असाल तर, एकावर एक गुन्हे करत असाल तर 11, कलम नंबर 11 जोडायचं आहे तुम्हाला. ओके, ते एक लक्षात घ्या, मॅक्झिमम कलम इथंच पाठ करून घ्या, या लेक्चर मध्येच पाठ करून घ्या. घरी गेल्यानंतर करू, इथं फक्त ऐकून घेऊ असं ठेवू नका. आता इथंच तुमचं डोकं थोडंसं ऍक्टिव्ह करा, बॅक साईडला आपल्या ब्रेन मध्ये या कामं चालू द्या. ते इथंच लक्षात राहिलं तर तुम्हाला ते नंतर जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. बिलीव्ह मी, हे खतरनाक आहे, लक्षात राहत नाही. ते एक्झाम मध्ये कन्फ्युज होतं, आणि एक्झाम मध्ये आपण प्रेशर मध्ये असतो तेव्हा उलट जास्त कन्फ्युज होतं. प्रेशर मध्ये आलो ना, 1857चा उठाव कधी झाला हे पण आठवत नाही, प्रश्नात दिलाच ते 1857 होता तरी पण आठवणार नाही. तर त्यामुळे लक्षात घ्या की हे होतं प्रेशर, त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपल्याला. कलम नंबर 12 काय म्हणतं बघा, प्रिझम्पशन ऑफ कोर्ट. कोर्ट प्रिझम्पशन करतं. का प्रिझम्पशन करतं, पोलिसांनी एकावरती या अंतर्गत केस टाकली असेल तर सुरुवातीचं प्रिझम्पशन असते की याने गुन्हा केला, कोर्टाचं प्रिझम्पशन असतं. मग पुढची कारवाई कशी असते, त्याने गुन्हा कसा केला नाही हे सिद्ध करण्यावरती असतं. ओके, तर मग आपण म्हणतो ना 12 गावचं पाणी पिलेलं आहे, तर त्याच्यावरून लक्षात ठेवा 12 गावचं पाणी पिलं नाही केलंय गुन्हा, कलम नंबर 12 जोडायचं आहे. ओके, पुढचा कलम नंबर 13 बघू, लिमिटेशन ऑफ ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट. ओके, हा कायदा कोर्टला काय सांगतो, ये तेरा लिमिट है ना, ये तेरा ज्युरिस्डिक्शन आहे, 13 ज्युरिस्डिक्शनला कलम नंबर 13 जोडायचं. ओके, 13 लक्षात राहू शकतो तुमच्या. पुढे कलम नंबर 14 काय सांगतो, कंपनीने केलेले अपराध, कलम नंबर 14. ओके, आता हे येतं मला काही सापडलं नाही, तुम्ही बघा तुम्हाला कसं जोडता येतं. ओके, हा, तसं तुम्ही कंपनीला जोडू शकता. बालकांना कंपनीत कामाला अलाउड नाही ना कॉन्स्टिट्यूशननुसार 14च्या खाली, तर 14 तुम्ही कंपनीला जोडू शकता. ओके, पुढे कलम नंबर 14A बघा, सद्भावनापूर्वक कारवाईचं संरक्षण दिलं जातं. सद्भावनापूर्वक कारवाई करत असताना एखादा पोलीस अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांनी कारवाई करताना त्याच्याकडनं काही चूक झाली असेल, तर त्याचा उद्देश नव्हता चूक करण्याचा, तर त्यावेळेस झालेल्या गोष्टींना जे संरक्षण असतं ते 14A अंतर्गत येतं. आता 14A खाली पण डिटेलमध्ये दिलं बघा, 14A मी यात काय लिहिलंय, लोकसेवकाने कर्तव्य पार पाडताना किंवा तसे अभिप्रेत असताना अपराध केलाय, त्यावर कारवाई करण्याच्या आधी राज्य व केंद्र सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागते. ओके, म्हणजे काय, अस्पृश्यता कायद्यानुसार माझ्यावरती अस्पृश्यता लादण्यात आली असेल आणि मी पोलिसांकडे गेलोय आणि पोलिसांनी केसच घेतली नाही, तर ती कुठे आली पाहिजे, 14A अंतर्गत माझ्यावरती केस पडली पाहिजे. ओके, त्या अधिकारांवरती. तर त्याच्या आधी त्याला एक संरक्षण आहे, त्या अधिकाराला काय संरक्षण आहे, तर तो कुठल्या शासनाचा अधिकारी आहे, राज्याचा असेल किंवा केंद्राचा असेल, तर त्यांची परवानगी घ्यावी लागते तुम्हाला. तर हे आहे कलम नंबर 14A संरक्षण त्या लोकसेवकाला. ओके, लोकसेवकाच्या गुन्ह्यांवरती कारवाईस अप्रुव्हल कोण देतं, सरकार देतं. त्यांच्याकडनं तुम्हाला अप्रुव्हल घ्यायचं आहे, अप्रुव्हलचं A 14A जोडा तुम्ही, त्यामुळे तुम्हाला कलम नंबर 14 लक्षात राहील. पुढे कलम नंबर 15 बघूया आपण, ऑफेन्स टू बी कॉग्निजिबल आणि ट्रायबल समरली. ऑफेन्स कसा आहे, कॉग्निजिबल आहे, आणि तो समरली ट्रायल न करता येतो, म्हणजे संक्षिप्त रूपाने त्याच्यावरती न्यायालयीन कारवाई करता येते. तर असे कुठले गुन्हे असणार आहेत, तर ते खाली दिले कुठले आहेत,
3 महिन्यांपेक्षा कमी शिक्षा असणारे अपराधांशी संबंधित खटले समरली म्हणजे संक्षिप्तपणे चालवले जाऊ शकतात. म्हणजे काय, जी सिव्हिल कोर्टाची प्रोसिजर असते ती सगळी फॉलो करण्याची गरज नाही, संक्षिप्तपणे तुम्ही फॉलो करू शकता. कधी, जर 3 महिन्यापेक्षा कमी शिक्षा होणारा अपराध असेल तरच. ओके, तर इथं लक्षात काय ठेवायचं, 3 महिन्यापेक्षा कमी. प्रश्न कसा टाकणार आहे तो, 1 2 3 4 असं ऑप्शन टाकेल किंवा बाकीच्या काही गोष्टी टाकेल. तर 3च्या रेंजमध्ये 15 लक्षात ठेवा, तुम्हाला ते लक्षात राहील. कलम नंबर 15 मध्ये ना ते. प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारीकडे हे केस चालवता येते. ओके, फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कडे हा खटला चालवला जाऊ शकतो. आता बघा इथे 5 साठी मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, एस अजून एल त्याच्यात तुम्ही ऍड केलं. मी एल, तुम्ही काय करा, 1 2 3 4 5 6 असं 9 पर्यंत आणि 0 खाली असं लिहा आणि त्याच्यासमोर ते आकडे लिहा, तुम्हाला जे जास्त योग्य अल्फाबेट्स कुठले योग्य वाटतात ते. ओके, जसं की आपण 1 ला काय बघितलं तर डी आणि टी. आता इथे मला 15 कलम लक्षात ठेवायचं आहे. मला काय लक्षात ठेवायचं, कलम नंबर 15 लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर मी त्याला डील केलं बघा, डी फॉर एक आलं डी वरनं. ओके, ई आणि ए ला कुठलंच अल्फाबेट येणार नाही, म्हणजे आकडा येणार नाही. आणि मी एल जोडलाय 5 ला, 5 ला मी एस पण जोडला होता आणि ते एल पण एक्स्ट्रा जोडला, किंवा मी डील हा शब्द लिहिला. ओके, तर मग डील वर मी काय वाक्य खाली काय लिहिलंय, डील विथ समरली. डील विथ समरली माझ्या लक्षात आलं, मग मी डील लिहिन आणि डीलचं अल्फाबेट कन्वर्ट केलं, सॉरी आकडा कन्वर्ट केला, तर तो किती, 15. कलम नंबर 15 ला तुम्ही अशा पद्धतीने जोडू शकता. आणि हे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर सोडू शकता. वेगळ्या पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. बट हे थोडेसे प्रॅक्टिस केलं ना, हे तुम्हाला हिस्ट्रीला सुद्धा उपयोगी पडू शकतात. ओके, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला कालानुक्रम विचारतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी विचारतात, तिथं हेल्पफुल ठरू शकतात. आला लक्षात तुम्हाला. समरली केस मध्ये केस कुणाकडे जाते, प्रथम वर्ग दंडाधिकारी, आणि कोण होता, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, महानगर दंडाधिकारी यांच्याकडे जातो. कलम नंबर 15. आता 15A कडे घेऊया. कलम नंबर 15A मध्ये काय बघा, राज्य शासनाची कर्तव्ये. राज्य शासनाने काय कर्तव्य करायचे ही 15A मध्ये येतात. याच्यामध्ये पुन्हा ऍक्शन टू बी टेकन बाय स्टेट गव्हर्नमेंट, ए फॉर ऍक्शनचा लक्षात ठेवला तर तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. त्याच्यात काय आहे, कायदेविषयक सहाय्य, अपराधी अपराध झाल्यानंतर जो काही व्हिक्टिम आहे त्याला कायदेविषयक सहाय्य देणे, विशेष न्यायालय स्थापन करणे आणि वेगवेगळ्या समित्या स्थापन करणे ही राज्य शासनाची कर्तव्य आहेत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे, केंद्र शासन दरवर्षी राज्य तसेच केंद्राने केलेल्या उपाययोजनेसंबंधीचा अहवाल संसदेसमोर मांडेल. ओके, संसदेसमोर त्यांना मांडला पाहिजे, केंद्र शासन मांडेल. ओके, कायदा केंद्राचा असल्यामुळे. ओके, राज्य शासन आपला अहवाल केंद्राला पाठवेल, केंद्र सगळ्या राज्यांचं मिळून पार्लमेंट समोर मांडेल. हे सगळं 15A मध्ये येतं, हे लक्षात ठेव. पुढे 16, कलम नंबर 16 काय आहे, ऍक्ट टू ओव्हरराईड अदर लॉज. ओके, ऍक्ट टू ओव्हरराईड अदर लॉज. ओके, इतर लॉजची ओव्हरराईड होईल हा ऍक्ट. ओव्हरराईड म्हणजे जर एक अपराध झालाय तर त्या अपराधाला तुम्ही अनेक कायदे लावू शकता. ओके, तर त्या कायद्यांमध्ये सगळ्यात वरचढ कोण ठरणार आहे, तर हा कायदा ठरणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा 16ला पकडून 16A आणि 16B अशा दोन गोष्टी आहेत. ओके, त्याच्यामध्ये 16A काय, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट 1958 नावाचा, 1958चा आपला हा ऍक्ट आहे, तो मात्र 14 वर्षावरील व्यक्तींना लागू नाही. ओके, 14 वर्षावरील व्यक्ती असेल तर तुला हा प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट लागू होणार नाही. ओके, 16B काय सांगतो, केंद्र शासनाने नियम करण्यास अधिकार, केंद्र शासनाला नियम करण्याचा अधिकार 16B मध्ये येतो. ओके, 16B चा मी बी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बल घेतलं, केंद्र सरकारच्या पॉवर मध्ये या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आणि पुढचं कलम आहे आपलं कलम नंबर 17, जे की रिपील झालं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर आता शिक्षा आपण बघितलो, मिनिमम शिक्षा किती आपली, या कायद्यानुसार मिनिमम शिक्षा किती आहे, 1 महिना, आणि दंड 100. मॅक्झिमम शिक्षा किती बघितली आपण, 2 वर्ष, आणि दंड 1000. तर या कायद्यानुसार मिनिमम मॅक्झिमम शिक्षा दंड किती असा प्रश्न आला तर आपण तयार असलं पाहिजे. ओके, प्रतिशोध बदला म्हणून गुन्हा केल्यास त्यामुळे सर्वसाधारण परिस्थिती 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल तर किमान 2 वर्ष, हा सुद्धा आपण गुन्हा बघितलेला होता.
किमान 2 वर्ष, म्हणजे इथं 2 वर्षापेक्षा अधिक पण होऊ शकते ना, किमान 2 वर्ष आहे ना. जर तुम्ही असं काही कृत्य केलं की जे आयपीसी नुसार किंवा इतर कलमानुसार तुम्हाला 2 वर्ष किमान शिक्षा देत असेल किंवा 2 वर्षाची शिक्षा देत असेल, तर ती मॅक्झिमम असो किंवा किमान असो, त्या दुसऱ्या कायद्यानुसार बरं का, तर इथे तुम्हाला किमान 2 वर्ष मिळेल. इथं हे याला पण आपण मॅक्झिमम शिक्षा म्हणू शकतो, बट स्पष्टपणे मेन्शन केलेली शिक्षा आपल्याला वरती दिलेली आहे, ते लक्षात घ्या. ओके, पुढचा पार्ट बघू आपण. प्रिव्हियस इयर क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात ते बघू, आणि तसं आपण पीवायक्यू बघू तेव्हा डिटेलमध्ये बघणार होतो. त्या नोट्स मध्ये त्या गोष्टी बघूया. सिव्हिल राईट ऍक्ट 1955 नुसारचे अपराध काय काय बघा. त्यांनी कसा प्रश्न विचारलाय, सिव्हिल राईट 1955 नुसार खालीलपैकी कोणते अपराध समाविष्ट होतात. तर वन बाय वन बघा नीट व्यवस्थित. पहिलं काय आहे, खाजगी विहिरीचे पाणी घेण्यास मनाई करणे, खाजगी विहिरीचे. दुसरा मुद्दा, रस्त्यावरील केश कर्तनालयात प्रवेश नाकारणे, हे येईल का? यस. आता हे कुठे येतं, कलम नंबर 4, 5 का 6? 4 मध्ये आलं पाहिजे. 4 मध्ये आपण 4 वर्ण, समाजाचे 4 वर्ण, सामाजिक गुन्हा बघितले, कलम नंबर 4. पुढे, जातीच्या कारणावरून शाळेत विद्यार्थ्यांची वेगळी तुकडी करणं, कुठे येईल? पुन्हा कलम नंबर 4 मध्ये. जाती बाहेर करणे, विशिष्ट जातीतील व्यक्तीशी विवाह केल्याने, हा गुन्हा कुठे येईल? कलम नंबर 4 की 7? कलम नंबर 7 मध्ये येईल ना. ओके, सामाजिक बहिष्कारच्या अँगलला हा मुद्दा आहे. तर पहिला जो मुद्दा आहे याचं उत्तर काय बघा, सिव्हिल राईट ऍक्ट नुसार 2, 3, 4 वाले मुद्दे येतात, एक वाला मुद्दा याच्यात येत नाही. काय येत नाही? खाजगी विहिरीचे पाणी घेतल्यास मनाई करणे. पण याच्याबद्दल 2 डाऊट आहेत. एक तर हा गुन्हा आहे का नाही हेच माहित नाही, आणि जरी गुन्हा असला तरी हा गुन्हा याच्या अंतर्गत न येता अॅट्रॉसिटीच्या ऍक्ट अंतर्गत येतो, SC/ST अॅट्रॉसिटीज ऍक्ट अंतर्गत येतो. प्रश्न काय आहे, सिव्हिल राईट ऍक्ट नुसार येतो की नाही, त्याच्यामुळे याला आपण इलिमिनेट करायचं आहे. ओके, बट हा डिफिकल्ट कॅटेगरीतला प्रश्न आहे. ओके, त्यामुळे मोस्ट ऑफ लोक चुकतात, पण आपण आता यालाही तयार राहायचं आहे. नीट व्यवस्थित सगळे घटक वाचा, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, विहिरीबद्दलचा रेफरन्स आपला आला होता, कलम नंबर 4 मध्येच आला होता, बट खासगी विहिरीचा रेफरन्स इथे नव्हता. अॅट्रॉसिटी कायदा जेव्हा आपण बघू तेव्हा बघू. त्यात मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी सर्वसाधारण व्यक्तींना तुम्ही अलाउड केलंय आणि ठराविक व्यक्तींना करत नसाल, इव्हन दो तुमची ती खाजगी असेल, तो सुद्धा गुन्हा होतो. काय म्हणलात? हा, मंदिरा बाबतीत सुद्धा एक खाजगी मंदिर आहे, तुम्ही अख्ख्या सगळ्या वर्गाला अलाउड केलं, एका स्पेशल वर्गाला अलाउड नाही केलं असेल तर तो गुन्हा आहे, इव्हन दो ते माझं खाजगी असलं तरी. ओके, म्हणजे हाच तो डिबेटचा प्रश्न आहे. आता कुठल्या तरी पोलीस ऑफिसरला आपल्याला पकडायला पाहिजे की हा गुन्हा आहे की नाही, बट इतकं क्लिअर आहे की तो गुन्हा अॅट्रॉसिटी अंतर्गत येणार आहे, सिव्हिल राईट्सच्या ऍक्ट अंतर्गत येणार नाही. इतकं लक्षात घ्या. पुढे, शेड्यूल कास्ट कलम 2DB. ओके, बरोबर आहे. शेड्यूल कास्ट 2DB मध्ये होतं. दलित बांधव आपण लक्षात ठेवतो, DB मध्ये येतं. त्याच्यामध्ये जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन कशाबरोबर होती? आर्टिकल, कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल 366-24. ओके, 25 मध्ये काय आहे? शेड्यूल ट्राईब. ओके, तर भाग 24 मधला आपला 366-24 अंतर्गत जी डेफिनेशन असणार आहे ती शेड्यूल कास्टची असणार आहे, असे डेफिनेशन सांगतं. ओके, पुढे कलम नंबर 2B. बीच आपण काय लक्षात ठेवलं होतं? बंगलो. बंगलोवरनं काय लक्षात ठेवलं आपण? स्थान किंवा स्पेस. त्यात काय काय येतं? घर, इमारत. लक्षात काय ठेवत होतं? तंबू, वाहन, जलयान, या गोष्टी सुद्धा त्याच्या अंतर्गत येतात. पुढे दुकान. दुकान काय होतं? ई शॉपिंग. कलम नंबर 2E. ओके, कलम नंबर 2E अंतर्गत गाहूक, किरकोळ माल विक्रीचे ठिकाण. बरोबर आहे. फेरीवाले आणि फिरतेवाले सुद्धा याच्या अंतर्गत येतात. धोबी घाट किंवा धुलाई घराचा पण संबंध याच्यामध्ये येतो. ओके, हॉटेल बद्दल बघा. आता हॉटेलची डेफिनेशन कुठे होती? आर्टिकल 2AA अंतर्गत हॉटेलची डेफिनेशन होती. कपल बसतात तसं AA आपण ते लक्षात ठेवलंय. या कायद्याअंतर्गतचे गुन्हे कसे आहेत? कॉग्निझेबल आहेत. येस, आणि ट्रायबल समरली सुद्धा आहेत. कुठल्या कलमामध्ये येतं ते? कलम नंबर 15 अंतर्गत ते होतं. गावास सामूहिक दंड लावण्याचा राज्य शासनाचा अधिकार कशा अंतर्गत येतो? राज्य शासनाचा दंड लावण्याचा अधिकार, कलम नंबर 10A, दंड फॉर ऑल. ओके, गावात सामूहिक दंड झालं. कलम नंबर 15 नुसार जो की अधिकारी असणार होता ते कोण कोण होते?
प्रथम वर्ग दंडाधिकारी आणि महानगर दंडाधिकारी. काय कलम नंबर 15 होतं? संक्षिप्त रीतीने खटला चालवणे. संक्षिप्त रीतीने खटला चालवण्याची कंडिशन काय होती? शिक्षा किती पाहिजे? 3 महिन्यापेक्षा कमी शिक्षा होत असली तरच तुम्ही संक्षिप्तपणे चालवू शकता. ओके. पुढचा मुद्दा, अस्पृश्यतेच्या कारणावरून माल विकण्यास मनाई केला. कलम किती होतं? कलम नंबर 6. ओके. मग शिक्षा किती आहे त्याची? 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये दंड आहे. सार्वजनिक ठिकाणी पूजेस मनाई करणे. कलम नंबर किती आला पाहिजे? 3. कलम नंबर 3 मध्ये पूजा आहे ना, म्हणजे काय झालं? धार्मिक झालं. आलं लक्षात? हा पहिला आपला ऍक्ट आहे जो की इथे कम्प्लीट होतोय. मला माहित आहे की आता अनेक सारे कलम आल्यामुळे थोडंसं डोकं जाम होणं स्वाभाविक आहे, बट ह्याच्यावर पुढे जास्त जाम होणार आहे. तर त्याला आता जरा ढिल्ल करून घ्या. तर आता एक पटकन आपण रिवाइज करूया, तुमच्या लक्षात कसं राहील ते आपण बघूया. ओके. डेफिनेशन बघूया. डेफिनेशन, हा बोला. बर, तसं तुम्ही ट्रिक्स तुम्हाला जे वाटतं ते लक्षात ठेवू शकता. ओके. येस येस. ओके. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स लक्षात घ्या, तुम्ही बनवा. तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यासाला बसलात तर ते उलट जास्त चांगलं लक्षात राहील. ओके. आता आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन आपली कुठे होती? एक तर ऍक्ट कधीच आहे? 1955. कधी लागू झाला? 1 जून 1955. त्याच्या नावात कधी बदल झालेला आहे? सप्टेंबर 1976 ला झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की कलम नंबर 1 काय सांगत होतं? भारतभर लागू आहे. त्याच्यानंतर कलम नंबर 2 मधलं डेफिनेशन बघू. 2A काय होतं? ए ला आपण लक्षात ठेवलं, आम्हालाही अधिकार द्या, म्हणजे सिव्हिल राईट. सिव्हिल राईट कशानुसार होतं? आर्टिकल 17 नुसारचं सिव्हिल राईट जे असणार ते. 2A. 2A1 डेफिनेशन काय होती 2A ची? कपल लक्षात ठेवलं आपण, हॉटेलचं. मग हॉटेलमध्ये काय काय त्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. ओके. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? कॅफे सुद्धा येऊ शकतं. ओके. पुढे बी वरनं काय लक्षात ठेवलं आपण? बंगलो. बंगलोवरून स्थान किंवा प्लेस. त्याच्यामध्ये जलयान सुद्धा येतं, तंबू येतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे आपण गेलं सी ला. सी वरनं आपण सर्कस लक्षात ठेवलं. सर्कस वरनं काय आलं? सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण आलं. पुढे डी आलं. डी वरनं मला देव लक्षात आला. देव वरनं मी प्रार्थना स्थळ लक्षात ठेवलंय. त्याच्यानंतर DA प्रिस्क्राईब्ड आहे. DB बद्दल आपण काय लक्षात ठेवलं? दलित बांधव, शेड्युल्ड कास्टची डेफिनेशन आहे. शेड्युल्ड कास्टची डेफिनेशन कशानुसार आहे? कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 366-24 नुसार. पुढे ई आलं. ई वरनं मला ई शॉपिंग आठवलं. ई शॉपिंग वरनं मी दुकानला जोडलं. दुकानमध्ये सगळ्या गोष्टी येतात, गाहूक असू दे किंवा किरकोळ दुकानदार, धुलाई घर, केश कर्तनालय, या सगळ्या गोष्टी प्लस सेवा देणारे ठिकाण सुद्धा दुकानामध्ये आले. त्याच्यानंतर आपण येतोय कलम नंबर 3 मध्ये. 3 वरनं मला हिंदू धर्माचे त्रिदेव आठवले. त्रिदेव वरनं काय झालं? धार्मिक. ओके. त्याच्यानंतर 4 आठवलं मला. 4 वरनं काय झालं? समाजाचे 4 वर्ण, सामाजिक गुन्हा झाला. त्याच्यानंतर 3-4 अंतर्गत जो हिंदू धर्म आपण घेतलाय त्याच्यात कोण कोण येतं ते बघितलं. कोण येत नाही? आर्य समाज येत नाही. ओके. 5 बघितलं आपण. 5 ला थोडस मॉडिफाईड करून आपण प्रेग्नेंट विमेन सारखं दाखवलेलं. त्याच्यावर मला रुग्णालय आठवलं. जर रुग्णालयात, दवाखान्यात, शिक्षण संस्थात, वसतिगृहात जर प्रवेश नाकारला तर ती शिक्षा झाली. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं कलम नंबर 6. 6चा मी 6 घेतला. 6चं S मी सर्व्हिसला जोडलेलं आहे. सर्व्हिस, माल विकणे किंवा सर्व्हिस देणे जर नाकारलं तर ती शिक्षा मी बघितलेली आहे. कलम नंबर 7 काय येतं? अस्पृश्यतेमुळे येणारे, उद्भवणारे इतर कोणतेही गुन्हे असो, ते कलम नंबर 7 मध्ये. कलम नंबर 3 ते 7 पर्यंत आपण बघितलं. प्रत्येकात शिक्षा किती होती? 1 महिने ते 6 महिने आणि दंड किती होता? 100 ते 500. आता पुढे आपण 7 मधले डेफिनेशन बघितल्या. 7 मध्ये बहिष्कार टाकण्याचा गुन्हा होता, अपमान करणं, चितावणी करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये 7 मध्ये येत होत्या. आणि याच्यातली एक गोष्ट काय लक्षात होती? तुम्ही असं काही गुन्हा केलात अस्पृश्यतेमुळे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष इतकी शिक्षा होऊ शकते, तर ते कलम नंबर 7 मध्ये येतं. याच्यानुसार तुम्हाला मिनिमम शिक्षा किती होणार आहे? 7 वर्ष. ओके. पुढे आपण बघूया 7A मध्ये काय होतं? सताईवरून आपण 7A लक्षात ठेवलं. अवैधपणे काम करण्याला लावत असेल तर तुम्ही त्रास देतो, तर मग त्याची शिक्षा किती होती? थोडीशी जास्त होती. किती होती? 3 महिने ते 6 महिने. ओके. आणि दंड 100 ते 500 रुपये होता. ओके. 8 कलम नंबर 8 काय होता? तुम्हाला लायसन द्यायची अट वरनं 8 काय करायचं? तुम्ही डिस्क्रिमिनेशन, अनटचेबिलिटी करायचं नाही. मग तुमचं लायसन रद्द होईल जर तुम्ही केला तर. ओके. तर मग त्याचं लायसन कोण रद्द करू शकत होतं? न्यायालय करू शकत होतं. कलम नंबर 9 काय होतं? तुमच्या देणग्या रद्द करणे. 10 मध्ये काय होतं?
अबेटमेंट ऑफ ऑफेन्स. 10ला आपण तसं करण्यास प्रवृत्त करणं असं लक्षात येतं ना आपण. मग त्याची शिक्षा ज्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त केलंस तेवढी शिक्षा असणार आहे. 10A काय होतं? ए फॉर ऑल, सामूहिक दंड होता. ओके, सामूहिक दंड कोण लावणार आहे? राज्य शासन लावणार आहे. एखादा क्लेम करू शकतो की बाबा मी त्याच्यात नव्हतो, त्याला एक्सक्लूड करायचं, त्याचा फाईन सर्वत्र लावला जाणार नाही. ओके. 11 काय? जर तुम्ही पुन्हा एकानंतर एक गुन्हे करत गेलात तर तुम्हाला किती शिक्षा असणार आहे? तर किती शिक्षा असणार होती ती? किमान 6 महिने, मॅक्झिमम 1 वर्ष. तिसऱ्यांदा केलात तर 1 वर्ष ते 2 वर्ष. दंड किती होता दुसऱ्यांदा केल्यानंतर? 200 ते 500. तिसऱ्यांदा केला तर 500 ते 1000. 12चं काय होतं आपण? प्रिझम्पशन. 12 गावचं पाणी पिलं तर हा अपराध केला असणार आहे, प्रिझम्पशन. 13 काय होतं? ये 13 ज्युरिस्डिक्शन आहे, लिमिटेशन टू द ज्युरिस्डिक्शन. 14 आपण बघितलं कंपनीचे अपराध, लहान मुलं बालकांचे एज 14 कंपनीमध्ये अलाउड नाही, तसं आपण जोडलं. 14A काय होतं? सद्भावनापूर्वक कारवाई, अधिकाऱ्याला संरक्षण आहे, त्याच्यावरती कारवाई करायची आधी कुणाची परवानगी घ्यावी बोलते? ते सरकारची. ओके. 15 बघितलं आपण, ऑफेन्स टू बी कॉग्निझिबल अँड ट्रायबल समरली, संक्षिप्तपणे गुन्हा चालवण्याचं कुठे येतं? 15 मध्ये येतं. काय अट होती? 3 महिन्याची शिक्षा, 3 महिन्यापेक्षा कमीची. 15A बघितलं आपण, राज्य शासनाचं कर्तव्य. राज्य शासन कुठे कुठे आलं तिथे ए जोडलंय. 10A आला तो सामूहिक दंड, 15A येतो तो राज्य शासनाचे कर्तव्य. त्याचे कर्तव्य आपण बघितलं, विशेष न्यायालय स्थापन करणं वगैरे. तर समित्या स्थापन करणं, तर विशेष न्यायालय स्थापन करणं, न्यायालय येऊ शकतं, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट देतील, राज्य शासन, असं वेगवेगळे ऑप्शन असेल. कोण करतं? राज्य शासन. केंद्र शासन पण ऑप्शन मध्ये असेल तर राज्य शासनाचं ते काम आहे. 16 बघितलं आपण, आता ऍक्ट टू बी ओव्हरराईड ऑन अदर लॉ. 16 है ना, 16व वर्ष झाले की सगळंच ओव्हरराईड होतं नाही आपलं, काय कुणाला जुमानत नाही आपण. सगळ्यांच्या वरती वरचढ होण्याची टेंडन्सी 16ला सुरू होते, तर मग कलम नंबर 16. मग 16 पासून 26ला गेले की मग हळूहळू थंड होतो, मग कळतं की नाही आपण काहीच नसतोच ना, आपण कोणीच नसतो. त्या 26ला 10 वर्ष लागतात जायला. पुढे त्यांचं एक वाक्य ना आपलं दिव्यकीर्ती साहेबांचं, दिव्यकीर्ती सरांना तुम्ही ऐकत असाल तर बघा, युट्यूब वरती दिव्यकीर्ती सर, दृष्टी IAS वाले, ते सांगतात ना की 15 ते 30 वयामध्ये असं वाटतं की बापाला काहीच कळत नाही, मला सगळं कळतं. 30 नंतर वाटतं की बापाला खूप कळतं, मलाच अक्कल नाही. ते उलट होतं, होणार आहे, कारण बापाने तुझ्यापेक्षा जास्त 15 वर्ष बघितले, जग बघितलेले, आणि ते असतं सुद्धा, त्यात काही चुकीचं सुद्धा नाही, असायला पण पाहिजे, कारण ते वय असतं. तो जर तुम्ही अनुभव नाही घेतला तर मग पुढे तुम्हाला काहीच येणार नाही. हा, इतका पण अनुभव नका घेऊ की पुढे अनुभव घ्यायला आपण राहणारच नाही. 17 बघितलं आपण, शिक्षाही बघितली. अशा प्रकारे पहिला कायदा आपला झालेला आहे. हा कायदा बघा आपण लेक्चर मला वाटतं 9:15ला सुरू केलं होतं. तर एवढा वेळ लागतोय, 1 तास वगैरे लागतो, बट रिव्हिजन 5 मिनिटात आपली रिव्हिजन झालेली आहे. पुढचा आपला ऍक्ट आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 कधी लागू झालाय? 19 नोव्हेंबर 1986. 19 नोव्हेंबरला काय असतं? इंदिरा गांधी जयंती. इंदिरा गांधी जयंती लक्षात ठेवा, 19 नोव्हेंबर 1986 ला. कारण ते एन्व्हायरमेंटच्या जे काही सुधारणा केल्या त्यांनी केलं होतं ना. आपण याच्यामध्ये 48A बघतो, तर त्या सगळ्या सुधारणा 48Aच आहे ना ते आपल्या DPSP मध्ये, तर त्यांनी ते इन्व्हॉल्व केलं होतं. तर त्यांचा सन्मान म्हणून आपण हे त्यांच्या दिवशी लागू केलं होतं, त्यांच्या जन्मादिवशी 19 नोव्हेंबरला लागू केलेलं होतं. प्रकरण बघा, पहिलं म्हणजे किती प्रकरण आहेत? 4 प्रकरण त्याच्यात. पहिला जो ऍक्ट आपण बघितला सिव्हिल प्रोटेक्शन, त्यात एकही प्रकरण नव्हतं. आता प्रकरण दिसतील तुम्हाला. काय एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मध्ये 4 प्रकरण आहेत, 1 2 3 4. आता पहिल्या प्रकरणाचं नाव असणार आहे प्रिलिमिनरी. हे कुठे येऊ शकतं? जोड्या लावायला येऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्याच्यात कलम 1 ते 2 कलम आहेत. पुढं जनरल पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, कलम किती आहे? 3 ते 6. असाही प्रश्न विचारून झालाय. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये प्रकरण 2 कशाबद्दल आहे आणि त्याच्यात किती कलम आहेत? तर जनरल पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आर्टिकल किंवा कलम 3 ते 6, सेक्शन 3 ते 6. आता प्रकरण 3 बघा, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युशन, 3 मध्ये येतं. आणि कलम किती आहेत? 7 ते 17. बघा 2017 मेन्स 2017ला असं विचारून झालं, त्यांनी रेंज दिली होती, कलमांची रेंज आणि प्रकरण दिलं होतं, तर ते माहिती पाहिजे. आणि 4था आहे मिसलिनियस, आणि कलम आहे 18 ते 26, म्हणजे एकूण 26 कलमांचा हा ऍक्ट आहे. 1986चा ऍक्ट 26 कलम जोडू शकता.
86चं 6 आणि 26चं 6 मॅच करू शकता. एकंदरीत तुम्हाला रेंज माहिती असणार आहे, एवढं वाचल्यानंतर रेंज कळते. जेव्हा एक्झॅक्ट लक्षात येत नाही तेव्हा मग असा काहीतरी जुगाड जुळवायचा आपल्याला. ओके, पुढे आपण प्रस्तावनेमध्ये बघूया. थोड्याफार प्रस्तावना आहे. जून 1972 ची स्टॉकहोम परिषद झाली, बरोबर आहे. काय म्हणतो आपण त्याला, वसुंधरा परिषद. मानवी पर्यावरण या विषयावरील युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनची ही परिषद होती. याच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी, म्हणजे त्या परिषदेत ज्या काही तरतुदी समोर आल्या त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण 1986चा ऍक्ट केला आहे. 2013ला असं स्टेटमेंट आलं होतं. स्टॉकहोम 1972च्या तरतुदीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आपण एन्व्हायरमेंट ऍक्ट आणलाय असं स्टेटमेंट होतं. किंवा असं विचारलं की कोणता ऍक्ट आणलाय, तर एन्व्हायरमेंट ऍक्ट आणलाय हे आपण जोडता आलं पाहिजे. ऑफकोर्स आहे ना, एन्व्हायरमेंटशी संबंधित स्टॉकहोम परिषद होती. पुढचा मुद्दा, 1980 मध्ये पर्यावरण विभाग आपण स्थापन केला आहे. आणि 1985 मध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाची स्थापना झाली. ऑफकोर्स आधी विभाग येतो, मग नंतर मंत्रालय स्थापन होत असतं. 1972, 1980 आणि 1985. मे 2014ला या मंत्रालयाचं नाव काय झालं, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, असं आपण मे 2014ला त्याचं नामकरण केलेलं आहे. ओके, तर हे आपल्याला गरजेचं आहे. GS4 मध्ये पण याच्याबद्दल माहिती घेऊ शकते. सायन्स अँड टेक मध्ये एनर्जी नावाचा टॉपिक आहे, त्या अँगलला सुद्धा आपल्याला हे मंत्रालय, या मंत्रालयाची नावं कधी चेंज झाली हा घटक महत्वाचा आहे. तसंच GS1 मध्ये एन्व्हायरमेंट घटकच आहे, तिथं सुद्धा हे उपयोगी आहे. पुढे बघा, प्रेसिडेन्सी असेंट मे 1986ला झाली आहे आणि 19 नोव्हेंबर 1986ला पर्यावरण संरक्षण अधिनियम आपला लागू झाला. तर आता कधी लागू झाला इथपर्यंत आपण करत होतो, मग ते सगळ्यांच्या बरोबर येते असं एमपीएससीला वाटलं. मग एमपीएससी विचारायला लागली की प्रेसिडेंटचं असेंट कधी आहे. ओके, तर मग प्रेसिडेंटचं असेंट मे 1986ला झाल्यानंतर पुढे नोव्हेंबर. तुम्ही 2021 आणि 22चा पेपर बघा, सगळे प्रश्न असेच आहेत. ओके, कायदा कधी संमत झाला, सगळे म्हणण्यापेक्षा काही प्रश्न 2-3 तर नक्की सापडतात. कायदा कधी संमत झाला, प्रेसिडेंटने कधी त्याला साईन दिली, ओके, आणि मग ते कधी त्यांनी कुरिअर केलं, मग कधी संसदेला आलं, असे पण विचारू शकतात ना पुढे जाऊन. तर अशांच्या नादी जास्त लागू नका. ओके, आपला जो बेस आहे तो बेस एकदम पक्का करायचा. असे 1-2 प्रश्न गॅरंटेड असतात, जर त्याच्या नादी लागलो की आपलं बेसिक राहतं. ओके, तिथं आपण चुकतो. ओके, अजून कुणाला हवं असेल तर इथे काय बघा, हे घ्या. 19 नोव्हेंबर आपण बघितलं, इंदिरा गांधींची जन्मदिन होता. ओके, 19 नोव्हेंबरला, अच्छा, ओके, 19 नोव्हेंबर आणि नेचर असं मी जोडून ते लक्षात ठेवलं होतं. एनिवे, तुम्हाला इंदिरा गांधी जयंती लक्षात असेल तर 19 नोव्हेंबर लक्षात राहू शकतं. तर हा या कायद्याची प्रस्तावनेबद्दलचा घटक. आता हे मला कदाचित वाटते की कायद्यामध्येच उद्देशामध्ये या गोष्टी मेन्शन केल्या असणार आहेत. म्हणून तो आता जो प्रश्न विचारणार असतो तो काय करणार आहे, तो प्रिंट मारेल ना ओरिजिनल काढेल, तिथून प्रश्न काढेल. तो काय आपल्या मार्केटमधली पुस्तकं घेणार नाही. ओके, तर ते सुद्धा आपण आता ते वाचूनच हे काढलेलं आहे. जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर ते प्रिंट मारून एकदा बघून घेत जावं की कसं कायदे असतात, काय असतात वगैरे, ते माहिती पाहिजे. आता आपण या प्रकरण 1 कडे. प्रकरण 1 काय होतं आपलं, प्रिलिमिनरी होतं. प्रिलिमिनरी मध्ये कलम 1 ते 2 अशी 2 कलम आपली होती. आता कलम 1 काय सांगतो, पर्यावरण संरक्षण कायदा असं त्याचं नाव असणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा, प्रत्येक कलमाचं पहिलं कलम तेच असतं, या कायद्याचं नाव काय असेल आणि तो कायदा कसं लागू असेल. तर तो कायदा संपूर्ण भारतासाठी लागू आहे. हे झालं आपलं कलम नंबर 1. पुढे जाऊया आपण. कलम नंबर 2 मध्ये आता डेफिनेशन असणार आहे. ओके, डेफिनेशन काय आहे, 2A मध्ये काय येतं, एन्व्हायरमेंट. ओके, आता एन्व्हायरमेंटला मी ए फॉर ऍटमॉस्फिअर लक्षात केलं. एन्व्हायरमेंटचा घटक आहे ना ऍटमॉस्फिअर, त्याच्यावरून तुम्हाला एन्व्हायरमेंट लक्षात येईल. आणि त्या एन्व्हायरमेंट मध्ये काय काय येतं बघा, इट इन्क्लुड्स वॉटर, एअर, लँड, इंटर रिलेशन अलॉंग देम अँड विथ ह्युमन बिईंग. इंटर रिलेशन एन्व्हायरमेंट मध्ये येतं. ही काय, कसलं नाऊन आहे, इंटर रिलेशन कसलं नाऊन आहे, इंग्लिशचा अभ्यास केलाय, नाऊनचे प्रकार वाचलेत. ओके, तर त्या नाऊनच्या प्रकारामध्ये इंटर रिलेशन, किंवा मराठीमध्ये पण सांगा कुठल्या प्रकारचा नाम आहे हा, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, आपण वाचतो ना. मग हे भाववाचक नाही, भावना आहे. इंटर रिलेशन इज भावना आहे. तर त्या भावनेला सुद्धा आपण एन्व्हायरमेंट मध्ये टाकलंय, वाटू शकत नाही, तरी ते लक्षात ठेवायचं. इंटर रिलेशन अलॉंग देम विथ अ ह्युमन बिईंग, म्हणजे त्यांच्या सगळ्यांचं इंटर रिलेशन, कुणाचं, वॉटर, एअर, लँड, त्यांचं इंटर रिलेशन आणि त्यांचं मानवाशी असणारं रिलेशन. ओके, याचा समावेश सुद्धा आपण एन्व्हायरमेंट मध्ये करतो. ओके, म्हणजे जे अस्तित्वात असलेल्या गोष्टी तर आहेतच आहे, तसेच इमॅजिनरी गोष्टी पण याच्यात आहेत. अदर लिव्हिंग क्रिएचर,
आता मानव सोडून इतर लिव्हिंग क्रिएचरचा सुद्धा त्याचा संबंध आला पाहिजे. प्लांट्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि सगळ्यात महत्वाचे प्रॉपर्टीचा सुद्धा एन्व्हायरमेंट मध्ये समाविष्ट केला आहे. आता ही केस आपण बघितली होती का, ताजमहल वरती आजूबाजूच्या कंपन्यांमुळे प्रदूषण होऊन त्याचं डॅमेज होत होतं. ओके, तर त्या केसमध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटला डॅमेज होतंय ना. मग एखादा क्लेम करू शकतो की ताजमहल कुठे एन्व्हायरमेंट आहे, मग त्यांनी काय केलं, प्रॉपर्टीज टाकली त्याच्यामध्ये. मग ही पण आमची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती परिणाम होत असेल तर तुझ्यावरती आम्ही कारवाई करू शकतो. ओके, त्यामुळे प्रॉपर्टी सुद्धा त्याच्यात आलं पाहिजे. मे 2016 आणि त्याच्यानंतर सुद्धा खूप वेळा एन्व्हायरमेंटची डेफिनेशन विचारून झालेली आहे. नेक्स्ट मुद्दा आहे आपला एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स. एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स मध्ये काय काय येतं बघा, सॉलिड, लिक्विड, गॅसियस सबस्टन्सेस, तिन्ही फॉर्म मधले सबस्टन्सेस म्हणजे पोल्युटंट्स, एन्व्हायरमेंट पोल्युटंट्स प्रेझेंट इन सच अ कॉन्सन्ट्रेशन ॲज मे बी इंज्युरियस टू द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असल्याने काही प्रॉब्लेम नाहीये, बट ते एवढ्या क्वांटिटीमध्ये नसायला पाहिजे की एन्व्हायरमेंटला डॅमेज करतील, तेव्हाच त्याला आपण पोल्युटंट्स म्हणतो, अदरवाईज पोल्युटंट्स म्हणत नाही. बरोबर ना. कार्बन डायऑक्साईड गरजेचं आहे, पण त्याचं लिमिट एक्सिड झाले की तो पोल्युटंट होतो. ओके, पुढे एन्व्हायरमेंट पोल्युशन म्हणजे काय, ABC लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला माहिती आहे का बघा, अल्फाबेटिकली अरेंज करतात ना हे सगळ्या डेफिनेशन. आता एन्व्हायरमेंट पहिली डेफिनेशन आहे, एन्व्हायरमेंट पोल्युशन, पोल्युटंट्स दुसरी आहे, एन्व्हायरमेंट पोल्युशन तिसरी आहे. हे अल्फाबेटिकली अरेंज केलंय. एन्व्हायरमेंट सगळीकडे कॉमन आहे. पोल्युटंट्स मध्ये बघा POLLUT पर्यंत दोन्हीकडे सेम आहे, पोल्यू पर्यंत सेम आहे, वरती ए आलंय आणि खाली आय आलंय, त्यामुळे त्याला वरती टाकलंय. अल्फाबेटिकली याची अरेंजमेंट असते, ती अल्फाबेटिकली अरेंजमेंट लक्षात ठेवा, जोडा लावायला वगैरे उपयोगी पडते किंवा सिक्वेन्स लावताना पण उपयोगी पडेल. पोल्युटंट्सचे एन्व्हायरमेंट मधील प्रेझेन्स म्हणजे एन्व्हायरमेंट पोल्युशन. व्हॉट इज एन्व्हायरमेंट पोल्युशन? पोल्युटंट्स जर एन्व्हायरमेंट मध्ये आले की त्याला म्हणायचं आपण एन्व्हायरमेंट पोल्युशन. ओके, पुढे बघूया आपण डी आहे हँडलिंग. हँडलिंग डेफिनेशन, डी फॉर डील आणि हँडलिंग समानार्थी शब्द आहेत का? येस. पोल्युटंट्सच्या इन्स्पेक्शन दरम्यानचे हँडलिंग. ओके, पोल्युटंटच्या इन्स्पेक्शन दरम्यानचे हँडलिंग म्हणजे हँडलिंग. ई काय आहे? ई आहे हजार्डस सबस्टन्स. ई हजार्डस सबस्टन्स विच कॉजेस हार्म टू द, असे काही सबस्टन्सेस त्यांना मी हजार्डस म्हणेन जर ते या गोष्टींना हानी करत असेल तर. कुणाला? ह्युमन बिईंग, अदर लिव्हिंग क्रिएचर, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, प्रॉपर्टी सुद्धा आणि एन्व्हायरमेंटला सुद्धा जर ते डॅमेज करत असतील तर त्यांना मी हजार्डस सबस्टन्सेस म्हणेन. आता उदाहरण काय, ई वरून मी काय घेतलंय, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. इलेक्ट्रॉनिक वेस्ट सगळ्यात जास्त हजार्डस असतात, त्याच्याला तुम्ही ई जोडू शकता. किंवा एंडेंजर्स एन्व्हायरमेंट, ई फॉर एंडेंजर्स, ते एन्व्हायरमेंटला धोक्यात टाकतात ना, ई फॉर एंडेंजर्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊया आपण एफ ला काय आहे? ऑक्युपायर. ऑक्युपायर तुम्ही लक्षात कसं ठेवाल? ऑक्युपाय काय करतो आपण? फ्लॅट. एखादा फ्लॅट आपण ऑक्युपाय करू शकतो ना, तर त्या फ्लॅटचा एफ तुम्ही घेऊ शकता ऑक्युपायरला. जी आहे प्रिस्क्राइब्ड. जी फॉर मी GR घेतला, GR मध्ये ज्या काही गोष्टी प्रिस्क्राइब आहेत ती. ओके, असं A to G पर्यंतच्या डेफिनेशन लक्षात ठेवायच्या आहेत. तर प्रकरण 2 कडे आपण पुढे जाऊया. जनरल पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. कलम नंबर 3 ते 6 मध्ये या डेफिनेशन आहेत. ओके, कलम नंबर 3 काय सांगतो? कलम नंबर 3 सांगतो पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू टेक मेजर टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट. कलम नंबर 3 महत्वाची जी गोष्ट असते ती कलम नंबर 3 मध्ये असते, आपण बघितलं. तर याच्यात काय दिलं आपण कलम नंबर 3 मध्ये? सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर दिली. कशाच्या संबंधित? एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आणि ते एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह करण्याबद्दल. प्रोटेक्शन पण आहे आणि इम्प्रूव्ह पण आहे. तर काय काय करणार आहे बघा सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट काय काय करणार आहे या कायद्याअंतर्गत, इतर कायद्याअंतर्गत, या कायद्याअंतर्गत तसंच इतर कायद्याअंतर्गत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम बनवण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला. ओके, स्टेट गव्हर्नमेंटला नाही. याच्यातलं लक्षात घ्या, पॉवर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, कलम 3 सेंट्रल गव्हर्नमेंट. प्रकरणाचं नाव सुद्धा काय? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉवर्स. ओके, 2 नंबर काय सांगतो? कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरण स्थापन करणे. प्राधिकरणाचे डेफिनेशन कलम 3.3 मध्ये, कलम नंबर 3 उपकलम 3 मध्ये प्राधिकरण स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. विविध उद्योगांचे स्थान निश्चित करणे. ओके, आपण ते बघतो बघा, काही शहरांच्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये या प्रकारचा उद्योग आला नाही पाहिजे असं सरकार नियम करतं. बरोबर आहे. तर असे जे नियम करावे लागतात ते करण्याचा अधिकार कुणाला आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. ओके, इव्हन स्टेटमध्ये असलं तरी.
पुढे पर्यावरण गुणवत्ता मानके ठरवणे. गुणवत्ता मानके माहिती आहे, ऑक्सिजन एवढ्या लेवलला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड एवढं पाहिजे, मोनॉक्साईड एवढं पाहिजे, हे ठरवणं पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे. प्रदूषकांचे प्रमाण निश्चित करणे हे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची कामं आहेत. कलम नंबर 3 अंतर्गत पहिले तर कुणाचे अधिकार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, नॉन स्टेट गव्हर्नमेंट. आणि त्याच्या अंतर्गत काय काय येतं, हे सगळ्या गोष्टी खालच्या लक्षात पाहिजे आहेत. पर्यावरणाच्या नियंत्रणासाठी किंवा पर्यावरणाच्या इम्प्रुव्हमेंटसाठी प्राधिकरण निर्माण करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम नंबर आहे 3, उपकलम 3. ओके, इतकं लक्षात ठेवा. पुढे कलम नंबर 4 काय म्हणतो, अपॉइंटमेंट्स ऑफ ऑफिसर्स अँड देअर पॉवर्स अँड फंक्शन्स. कुणाचे आहेत पॉवर? ती केंद्र शासनाचे. पुन्हा केंद्र शासनच हे जे अधिकारी अपॉइंट करतो, केंद्र शासन. 4. 3 काय झालं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पॉवर. 4 काय झालं, अपॉइंटमेंट ऑफ ऑफिसर झाले. 4 वरनं बघा मी एफ, आता एन्व्हायरमेंट आहे ना, मग फॉरेस्ट आलं, मग फॉरेस्टचं जतन करायचंय, मग फॉरेस्ट ऑफिसर आला, फॉरेस्ट ऑफिसरचा FO घ्या तुम्ही, किंवा 4 ला सुद्धा FO पासून सुरुवात होते, FOUR. त्याच्यावरून कलम 4 तुमच्या लक्षात राहील. पुढे आपण जाऊया कलम नंबर 5 ला. कलम नंबर 5 काय, पॉवर टू गिव्ह डायरेक्शन. डायरेक्शन देण्याचा अधिकार कुणाला आहे? निर्देश देण्याचा केंद्र सरकारचा अधिकार, आणि ते पाळण्याचे बंधनकारक आहे. पुन्हा पॉवर कुणाचे? केंद्र सरकारचीच आहे. 2019ला हा प्रश्न येऊन गेलेला होता. ओके, केंद्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात बघा तुम्ही कुठे जाऊ शकता, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये जाऊ शकता. ओके, आता जे निर्देश दिलेले आहेत ते निर्देश कोणत्या प्रकारचे असू शकतात हे सुद्धा कायद्यात मेन्शन केलेलं आहे. पहिलं काय आहे, एखादा कारखाना आणि प्रक्रिया बंद करणं सांगू शकतं. जर एखाद्या कारखान्यामुळे प्रदूषण वाढत असेल तर सरकार सांगितले की तू बंद कर, त्याला तर ते बंद करणं बंधनकारक आहे. किंवा त्याला सरकारचा निर्णय चुकीचा वाटत असेल तर तो कुठे जाऊ शकतो? NGT मध्ये जाऊ शकतो. विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा बंद किंवा नियमित करणे. त्यांना जो विद्युत पुरवठा किंवा पाणी पुरवठा सरकारकडून जनरली होतं तर ते सरकार बंद करू शकतं. कलम नंबर 6 मध्ये रूल्स टू रेग्युलेट एन्व्हायरमेंट पोल्युशन. पुन्हा कोण ठरवणार आहे? केंद्र सरकार. कारण केंद्र सरकारच्या पॉवरच्या प्रकरणातच आपण सगळं बघतोय, बरोबर आहे. 3, 4, 5 आणि 6. 3 काय होतं? केंद्र सरकारचे पॉवर्स. 4 काय होतं? ऑफिसर अपॉइंट करणारा. ओके, त्याच्यानंतर 5 काय होतं? पॉवर टू गिव्ह द डायरेक्शन द्यायचे, डायरेक्शनचे पॉवर. बघा पुढे काय लिहिले, 5चा 5 वरनं फाईन लक्षात ठेवतं का? फाईन लावू शकतं ना, तर ते त्यांना डायरेक्शन देणार. आणि 6 काय? रूल्स टू रेग्युलेट. हे 3, 4, 5 आणि 6 लक्षात घ्या. पुढे प्रकरण 3 काय सांगतं? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. कलम नंबर 7 ते 17. कधी विचारलंय? मेन्स 2019ला पण विचारले, त्याच्यानंतर पण विचारलं असणार आहे. त्यातले आपण आता 7 ते 17 पर्यंतची कलम आपण 1 बाय 1 बघूया. कलम नंबर 7 काय म्हणतो? प्रमाणकापेक्षा जास्त प्रदूषके सोडवण्यास मनाई. ओके, आम्ही तुम्हाला एक लिमिट दिले, त्या लिमिटच्या बाहेर तुम्ही प्रदूषक सोडायची नाहीत. म्हणजे काय करायचं, तुम्हाला 7च्या आत घरात यायचंय. सिनेमा पहिला असेल ना मराठी, 7च्या आत घरात. ओके, तुम्हाला लिमिट दिलं आम्ही 7च्या आत घरात. ओके, कलम नंबर 8 हजार्डस सबस्टन्सेस म्हणजे धोकादायक पदार्थांची हाताळणी. ओके, तर धोकादायक पदार्थ आहेत ना, जसं आपण म्हणू शकतो का की प्रदूषणामुळे शेतात प्रदूषित झालेलं पाणी आलं आणि त्याच्यातून निर्माण झालेलं पीक जे आहे ते सुद्धा प्रदूषित असण्याची शक्यता असते. तर ते पीक कसं आहे? हजार्डस आहे ना, ते खाण्यास बंदी असली पाहिजे. तर त्यामुळं 8 वरनं मी काय केलंय, हजार्डस, डोंट ईट वरनं 8 असं तुम्ही लिंक केलं तर 8 ला तुम्ही हजार्डस सबस्टन्सेस लक्षात घेऊ शकता. पुढे कलम नंबर 9 फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन टू द अथॉरिटीज अँड एजन्सीज इन सर्टन केसेस. ओके, कलम नंबर 9 मध्ये काय सांगतात? तुम्हाला आमचे जे ऑफिसर्स आम्ही अपॉइंट केलेले आहेत त्यांना माहिती देणं बंधनकारक आहे. त्यांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही माहिती दिली पाहिजे. 9 आहे ना, 9 ला नो लक्षात ठेवा. नो. ओके, म्हणजे याचा अर्थ 9 काय म्हणतंय? यू कांट से नो, यू मस्ट गिव्ह द इन्फॉर्मेशन. ओके, 9. 10 काय आहे? पॉवर टू एंट्री अँड इन्स्पेक्ट, है ना, 10 कदम, सलमान खान टाइप.
दरवाजा तोडून आतमध्ये एंट्री करण्याचा आणि इन्स्पेक्शन करण्याची पॉवर कुठे आहे? कलम नंबर 10 मध्ये आहे. पॉवर टू एंट्री अँड इन्स्पेक्शन. बाकीचं कुठलं कलम नाही लक्षात आलं तर हे तर राहणार आहे. ओके, पुढे 11. पॉवर टू टेक अ सॅम्पल अँड प्रोसिजर टू बी फॉलोड इन द कनेक्शन देअर विथ. म्हणजे 11 मध्ये काय आहे? तुम्हाला प्रदूषण झालं आहे की नाही हे सिद्ध करत असेल तर तिथले सॅम्पल घ्यावं लागेल. आता मी कंप्लेंट केली की माझ्या घरातलं एक तलाव आहे ते प्रदूषित होतंय या कंपनीमुळे. ओके, तर मग तिथं मग त्यांना सॅम्पल घेऊन ते टेस्ट करावं लागेल. तर त्याच्याबद्दलचं कलम आहे 11. तर मी 11 कसं लक्षात ठेवलं बघा, DDT आपण लक्षात ठेवतो ना, DDT. DDT काय? प्रदूषक आहे. तर डी ला आपण एक जोडून टी ला पुन्हा एक जोडतोय, DDT. ते लक्षात आलं तुम्हाला 11. तर सॅम्पल घ्यायचं. त्याच्यामध्ये काय काय बघा, अपॉइंटेड ऑफिसरला हवा, पाणी, माती, इतर पदार्थ यांचे नमुने घेण्याचा अधिकार आहे. कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तो नमुने घेऊ शकतो. ओके, 11. विश्लेषण अहवाल म्हणजे पुरावा म्हणून त्याला ग्राह्य धरता येऊ शकतं. जो मी तिथला नमुना घेतलाय त्याला मी पुरावा म्हणून कोर्टात दाखल करू शकतो. ओके, नमुना घेण्याची पद्धती सुद्धा याच्यात मेन्शन केलेली आहे. प्रश्न कसा येऊ शकतो की पुरावा म्हणून तुम्ही सॅम्पल घेऊन टेस्ट करून ते इव्हिडन्स म्हणून कोर्टात ठेवला असेल तर त्याला इव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलं पाहिजे असं कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? कलम नंबर 11. 11 म्हणलं की तुम्हाला लगेच DDT आठवलं पाहिजे, त्याच्यावर ते कलम आठवलं पाहिजे. 12 काय आहे? पर्यावरण प्रयोगशाळा. आता 12ला कशी फोड केला म्हणजे डन, बरोबर आहे. आता डी ला आपण काय पकडलं होतं? 1 पकडलं होतं. ओके, ओ ला आपण अल्फाबेट पकडत नाही. ओके, आणि एन ला किती पकडलं होतं? 2 पकडलं होतं. झाले 12. आणि पुन्हा ई ला आपण अल्फाबेट पकडत नाही. ओके, तर डन लक्षात ठेवलं तर 12. मग मी डन का लक्षात ठेवलं? इन्स्पेक्शन इज डन हिअर असं म्हणू शकतो ना, अकॉर्डिंग टू द आर्टिकल सेक्शन 12. तर ते डन लक्षात ठेवलं की आता तुम्हाला हळूहळू ते लक्षात येईल की आकडे कसं लक्षात ठेवायची पद्धत. ओके, पुढे 13 काय? गव्हर्नमेंट अनालिस्ट. ओके, गव्हर्नमेंट अनालिस्टची नेमणूक आर्टिकल सेक्शन 13 नुसार केली जाते. केंद्र शासन त्याची अपॉइंटमेंट करतो. 13 काम हे अनालिसिस करणं असं आपण 13 म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि आपण 13 मागच्या कायद्यात लक्षात ठेवतो काय होतं? हे 13 ज्युरिस्डिक्शन आहे. ओके, बरं. पुढे 14, कलम नंबर 14. गव्हर्नमेंट अनालिस्टचा रिपोर्ट या कायद्याखाली पुरावा म्हणून वापरला जाईल. गव्हर्नमेंट अनालिस्टचा पुरावा. ओके, म्हणजेच तो वरचा पण पुरावा आहे. आपण कलम नंबर 11 मध्ये बघितलं ना, पुरावा म्हणून ग्राह्य धरणं. मग हेच तो अनालिस्ट करणार आहे ना, इथे जे मी कलेक्ट करणार आहे. पण 11 कशा संबंधित आहे? कलेक्शनच्या संबंधित इतका फरक आहे. पुढे 15 बघा, कायद्याच्या तरतुदीचा भंग केल्यास शिक्षा. आता याच्यामध्ये बघा, डालो हा शब्द लिहिला. काय वाक्य माझं? अंदर डालो साले को ना. पोलीस म्हणणार ना, सालेंना अपराध के उसको अंदर डालो. तर अंदर डालो. डालो मी फोड कशी करणार आहे? D1. ए ला अल्फाबेट घेतो का आपण? नाही. एल कुठे जोडणार आपण? पुन्हा 5. झालं 15. त्याच्यावरनं तुम्ही जर हे वाक्य लक्षात ठेवलं तर 15 तुमच्या लक्षात राहील. ओके, कायद्याच्या तरतुदीचा भंग केल्यानंतर शिक्षा किती असणार आहे बघा. पहिली शिक्षा आहे 5 वर्षाचा कारावास किंवा 1,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही. शिक्षा अशी असते. ओके, एकतर दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक अशा प्रकारची शिक्षा कुठेही असंच असणार आहे. उल्लंघन सुरूच ठेवले तर, म्हणजे तुला 5 वर्ष शिक्षा झाली आणि 1,00,000 रुपये दंड दिलाय तरी पण तू ते उल्लंघन सुरूच केले, म्हणजे माझ्या फॅक्टरीतून प्रदूषण होतंय हे सिद्ध झालं, मला शिक्षा झाली, ऑर्डर आलाय, त्याच्यानंतर सुद्धा जर मी कंटिन्यू गुन्हा करत असेल तर 5,000 रुपये दिवसाला अतिरिक्त दंड असणार आहे, जोपर्यंत मी ते थांबवत नाही तेपर्यंत. ओके, पुढे उल्लंघन 1 वर्षानंतर ही सुरूच राहिले. असंच उल्लंघन जर तू 5,000 रुपये भरत सुरू केलंस 1 वर्षापर्यंत तर शिक्षा किती आहे? 7 वर्षाची शिक्षा त्याला होऊ शकते. हे झालं 15 मध्ये. 16, आता 16चं बघा, टॅग लिहिले. 6 हे जी सारखं दिसतं ना. ओके, त्यामुळे किंवा तिथं आपण काय करू शकतो? टॅब पण करू शकतो. बिल आपण 6 घेतलं होतं ना, जास्त योग्य वाटतं. टॅब घ्या. तर टॅब आठवलं तुम्हाला, कलम नंबर 16 आठवेल. तर 16चं काय? ऑफेन्स बाय कंपनीज. हा येऊन गेलेला प्रश्न बरं का, 2021 ला का 20 ला आलेला होता. ओके, 17 काय सांगतं? ऑफेन्सेस बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. ओके, 17 तुम्ही कसं लक्षात ठेवणार? गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच जर क्राईम करत असेल, ज्याचं रक्षा करणं काम आहे एन्व्हायरमेंटचं, तर काय खाली लिहिलंय? गव्हर्नमेंटचं ऑफिसच जर असं करत असेल तर पर्यावरणास जास्त खतरा आहे. खतरावरून तुम्ही 17 जोडू शकता. ओके, हे लक्षात राहील तुमच्या. पुढचं बघूया आपण, शेवटचा मुद्दा आहे
मिसलेनियस, प्रकरण नंबर 4 मिसलेनियस. कलम नंबर 18. 18 काय म्हणतो बघा, सद्भावनेने केलेल्या कृतीचं संरक्षण देणं. 18 सद्भावनेनं केलेल्या कृती संरक्षण देणं आपण तिकडे पण बघितलं होतं. किती होतं ते? 14A. हे 18 मध्ये. कलम नंबर 19 बघा, गुन्ह्याची दखल. कोर्ट फक्त खालील तक्रारीची दखल करेल. कोर्ट फक्त खालील तक्राराची दखल करेल. कधी? केंद्र शासन किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याने तक्रार केली असली पाहिजे. एक कंडिशन आहे. दुसरी, ज्या व्यक्तीने केंद्र शासन प्राधिकृत अधिकाऱ्यास तक्रारीची नोटीस 60 दिवसांच्या आधी दिली असेल तर, ते 2 महिने आधी एखाद्या व्यक्तीच्या विरोधातली तक्रार घ्यायची असेल तर पहिली कंडिशन आहे, केंद्र शासन किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने तक्रार केली पाहिजे. सामान्य नागरिक पण करू शकतो, पण त्या सामान्य नागरिकाला 60 दिवसाची अट आहे. 60 दिवसाआधी मी तक्रार केली असेल तर कोर्ट ती ऍडमिशन करून घेईल, गेल्यानंतर लगेच ऍडमिशन करणार नाही. पुढे 19, कलम नंबर 19 काय सांगतो? केंद्र शासन मागेल तेव्हा. आता ते 20 वरनं ते T20 लक्षात ठेवलं ना, आपल्याकडे T20 मागेल तेव्हा लावतात. कधी असतं ते, इतकं बोर झालं ते. तर केंद्र शासन मागेल तेव्हा आहे. तर त्याच्यात काय काय येतं, तुम्हाला काय काय द्यावं लागतं? मी मागितलं इन्फॉर्मेशन तर ती दे, मी एखादा रिपोर्ट मागितला ती दे, तुमच्या आर्थिक संबंधितल्या ज्या गोष्टी असतात, अकाउंट संबंधितल्या ज्या गोष्टी असतात त्याचे रिटर्न्स दे, या सगळ्या गोष्टी देणं तुम्हाला बंधनकारक आहे. आर्टिकल 20 अंतर्गत त्या गोष्टी येतात. आर्टिकल 21 काय बघा, कलम नंबर 3 मध्ये. कलम नंबर 3 काय होतं? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉवर, एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन किंवा इम्प्रुव्हमेंटच्या संबंधित. स्थापित प्राधिकरणाचे सर्व अधिकार IPC सेक्शन 21 नुसार लोकसेवक असतील. सर्व अधिकारी. कलम नंबर 3 नुसार केंद्र शासनाला जे अधिकार दिले त्याच्यानुसार ते काही अधिकारी अपॉइंटमेंट करतील. आपण अधिकाराचं पण कलम बघितलं होतं, कलम नंबर 4 फॉरेस्ट ऑफिसरवरनं 4(4) लक्षात होतं. ते जे काही ऑफिसर अपॉइंटमेंट केले जातील किंवा इतर प्रकारचे पण, आता अनालिस्ट पण आपण बघितला, बाकीचे ऑफिसर्स पण बघितले, हे सगळे जे ऑफिसर असणार आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे? लोकसेवक म्हणणार आहे. कारण काय? तर आपण करप्शनचा ऍक्ट बघू, तिथं लोकसेवकची डेफिनेशन. जर त्यांनी काही गोंधळ केला तर त्याला त्या ऍक्ट मध्ये अंतर्गत आणायचं का नाही, याच्यासाठी इथं त्याला लोकसेवक म्हटलं आहे. तर मग लोकसेवक कशानुसार आहे? IPC इंडियन पिनल कोड सेक्शन 21 मध्ये जो लोकसेवक आहे त्याच्यामध्ये याला समाविष्ट करायचं आहे. तर हे कलम 3-4 वेळा विचारून झालंय. लोकसेवकाची डेफिनेशन IPC सेक्शन 21. तुम्ही लोकसेवक कधी होऊ शकता? 21 वय झाल्यानंतर, किंवा एलिजिबल टू बी बिकम अ लोकसेवक. एक्झाम द्यायला एलिजिबल झालं ना, तर ते 21 ते लक्षात ठेवा. आणि सुदैवाने इथं सुद्धा ते 21 ला चालेल, एलिजिबल फॉर द पब्लिक सर्व्हिस. कलम नंबर 21. कलम नंबर 22 कडे जाऊया आपण. बार टू द ज्युरिस्डिक्शन. आता 22 ला मी कसं केलं? नो लक्षात ठेवलंय है ना. N2 ओला आपण घेतच नाही, पुन्हा N2 म्हणजे 22 तयार होतं. नो तुम्हाला इन्व्हॉल्व्ह नाही, तुम्हाला नो आहे, तर ते लक्षात ठेवायचं. 23 काय बघा, 23 ला कसं लिहू शकतो मी? निम लिहू शकतो का? बरोबर आहे. 2 झालं, आयला काय लिहित नाही? 23 निम म्हणजे काय? कॉसी, अर्धन्यायिक. पुढे काय लिहिले? सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवर टू डेलिकेट्स द पॉवर टू स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटला तू पॉवर डेलिकेट करू शकतो. मग जेव्हा आपण डेलिगेशन करतो तेव्हा त्या पॉवर कॉसी पॉवर असतात, अर्ध पॉवर असतात, कारण मी माझ्याकडे ठेवतो आणि काही पॉवर तुला देतो. एक्सेप्ट कलम नंबर 3 आणि 25. केंद्र सरकार सगळे पॉवर ट्रान्सफर करू शकतो, पण 3 आणि 25 ट्रान्सफर करू शकत नाही. 25 आपण पुढे बघू. 3 काय होतं आपलं? कलम नंबर 24 बघा. 24 काय सांगतो? हा कायदा तसेच इतर कायद्याचे दोषी आढळल्यास इतर कायद्यानुसार शिक्षा. म्हणजे हा ओव्हर रायडिंग इफेक्ट नाही. ओव्हर रायडिंग इफेक्ट कुठे होता? मागच्या कायद्यामध्ये होता, कलम नंबर 16 व 22. आपण ते लक्षात ठेवलं तर ओव्हर रायडिंग इफेक्टचा 16 लक्षात ठेवा. इथे काय आहे? ओव्हर रायडिंग असणार नाही. आता बघा, त्याची फोड मी 24 असं करू शकतो का? नारी होऊ शकतं का? न फार 2 एला आपण घेत नाही. 4 ला मी आर घेऊ शकतो, नारी. मग आपल्या समाजामध्ये काय, नारीवरती कोणीही वरचढ ठरतं ना. तर त्याच्यामुळं म्हणजे असं जो आपला मेंटॅलिटी आहे आपल्या समाजाची त्याच्यानुसारचा हा फालतू प्रकार. तर ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा ते. कलम नंबर 25. सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवर टू मेक अ रूल. सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवर टू मेक अ रूल. 26 काय? केलेले रूल्स पार्लमेंट समोर ठेवणं बंधनकारक आहे.
हे सगळे सगळे 26 कलम. ओके, अशा प्रकारे हा इथे ऍक्ट आपला संपतोय.